तुम्ही आयुष्यात किती वेळा असे म्हणालात की पैसे नाहीत काय करणार? हे वाक्य आपल्या सर्वांच्या तोंडी इतके सहज येते की आपण त्याचा विचारही करत नाही. पण या एका वाक्यात तुमचे संपूर्ण आर्थिक आयुष्य दडलेले आहे आणि आज आपण त्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. मी आरजे आणि तुम्ही पाहत आहात बोलकी पुस्तके. खरं सांगायचं तर आपल्यापैकी बहुतेक जणांची परिस्थिती एकसारखी आहे. महिन्याच्या शेवटी पगार येतो, खर्च होतो आणि शेवटी काय उरते तर पुन्हा तीच चिंता. आपण मेहनत करता, प्रामाणिकपणे काम करता, आपली झोप कमी करता, पण तरीही आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय हे आपण कधी अनुभवलेलेच नसते. सगळ्यात जड वाटणारी गोष्ट ही असते की आपण कुठे चुकतो आहोत हेच आपल्याला माहीत नसते. कारण जे आपण शिकलो ते चुकीचे असेल असे आपल्याला वाटतच नाही. आता एक विचार करा. जगात अशा दोन व्यक्ती आहेत ज्या एकाच शहरात राहतात आणि एकाच हवेत श्वास घेतात. एका व्यक्तीच्या घरात नेहमी पैशांची चिंता असते तर दुसऱ्या व्यक्तीच्या घरात पैसा स्वतःहून येत राहतो. हा फरक नशिबाचा नसून तो विचारांचा आहे आणि तो विचार एका पुस्तकाने कोट्यवधी लोकांना दिला आहे. त्या पुस्तकाचे नाव रिच डॅड पुअर डॅड असे आहे आणि ते रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिले आहे. या पुस्तकाच्या जगभरात 5 कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. ज्या व्यक्तीने हे पुस्तक वाचले त्या व्यक्तीच्या पैशाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात कायमचा बदल झाला. या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी यांनी 2 वडिलांची गोष्ट सांगितली आहे. एक त्यांचे स्वतःचे वडील जे उच्च शिक्षित होते आणि त्यांनी आयुष्यभर मेहनत केली पण त्यांना शेवटपर्यंत पैशांची चिंता होती. दुसरे त्यांच्या मित्राचे वडील जे जास्त शिकलेले नव्हते पण ते श्रीमंत होते. याचे कारण एकच होते की त्यांचा विचार वेगळा होता आणि हा वेगळा विचार काय होता हे तुम्हाला आज कळणार आहे. आता एक धक्कादायक गोष्ट सांगतो. तुम्ही आतापर्यंत ज्याला गुंतवणूक समजत आला आहात ती खरोखर गुंतवणूक आहे का याचा या व्हिडिओत ऐकल्यावर तुम्हाला पुन्हा विचार करावा लागेल. तुमचे घर किंवा तुमची गाडी या गोष्टी तुमच्याकडे पैसे आणतात की तुमच्याकडून पैसे नेतात? याचे उत्तर पुढे आहे. चला सुरुवात करूया. तुम्ही कधी विचार केला आहे का की 2 व्यक्ती एकाच शहरात राहतात, एकाच हवेत श्वास घेतात आणि एकाच बाजारात खरेदी करतात, पण एका व्यक्तीच्या घरात नेहमी पैशांची चिंता असते तर दुसऱ्या व्यक्तीच्या घरात पैसा स्वतःहून येत राहतो? हा फरक नशिबाचा नसून तो विचारांचा आहे. हाच विचार रॉबर्ट कियोसाकी यांनी या पुस्तकाच्या पहिल्याच अध्यायात इतक्या स्पष्टपणे मांडला आहे की तो ऐकल्यावर आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो की आपण आयुष्यभर कोणाच्या पावलावर चालत होतो? या अध्यायात रॉबर्ट कियोसाकी यांनी 2 वेगवेगळ्या वडिलांची गोष्ट सांगितली आहे. एक त्यांचे स्वतःचे वडील जे उच्च शिक्षित होते आणि सरकारी नोकरीत होते. त्यांनी आयुष्यभर मेहनत केली पण तरीही ते आयुष्याच्या शेवटी पैशांची चिंता करत राहिले. दुसरे म्हणजे त्यांच्या मित्राचे वडील जे जास्त शिकलेले नव्हते पण ते श्रीमंत होते कारण त्यांनी पैशाबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार केला. एक होते गरीब वडील आणि दुसरे होते श्रीमंत वडील. ही फक्त 2 माणसांची गोष्ट नसून 2 जगण्याच्या पद्धतींची गोष्ट आहे. खरे सांगायचे तर आपण सर्वांनी कधी ना कधी हे ऐकलेले असते की चांगले शिका, चांगली नोकरी मिळवा, महिन्याच्या शेवटी पगार येईल आणि मग सर्व काही ठीक होईल. हे वाक्य कोणाच्या तरी तोंडून आपण ऐकलेले असते, मग ते आईचे असेल, वडिलांचे असेल किंवा शिक्षकांचे असेल. आपण ते खरे मानतो कारण त्या व्यक्ती आपल्यावर मनापासून प्रेम करतात. पण रॉबर्ट कियोसाकी यांनी हे सांगण्याचे धाडस केले आहे की प्रेम आणि आर्थिक शहाणपण या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती नेहमी आर्थिकदृष्ट्या योग्य सल्ला देतेच असे नाही, कारण त्यांना स्वतःलाही कधी वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकवलेले नसते. आता जरा थांबा आणि विचार करा. तुम्ही आयुष्यात कधी एखाद्या गोष्टीसाठी पैसे नाहीत असे म्हटले आहे का? जवळजवळ आपल्या सर्वांनीच असे म्हटलेले असते. इथेच रॉबर्ट कियोसाकी यांनी एक अतिशय मार्मिक गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की पैसे नाहीत हे उत्तर नसून ती एक सवय आहे. गरीब व्यक्ती ही सवय विचार न करता वापरते आणि श्रीमंत व्यक्ती स्वतःला विचारते पैसे कसे मिळवता येतील. हा एक छोटासा फरक वाटतो पण हाच फरक आयुष्य बदलतो. विचार करा. 2 व्यक्ती एकाच परिस्थितीत उभ्या आहेत आणि दोघांजवळही पैसे नाहीत. एक व्यक्ती म्हणते काय करणार, पैसेच नाहीत. ती व्यक्ती तिथेच थांबते, निराश होते आणि पुढचे पाऊल टाकत नाही. दुसरी व्यक्ती म्हणते ठीक आहे, आत्ता पैसे नाहीत पण ते मिळवता येतील. ती व्यक्ती विचार करायला लागते, पर्याय शोधायला लागते आणि तिला छोट्या छोट्या संधी दिसायला लागतात. हे 2 वेगळे मार्ग आहेत आणि या 2 मार्गांचा शेवट नेहमी वेगळाच असतो. मग प्रश्न येतो की हा विचार करण्याची क्षमता जन्मजात असते का? रॉबर्ट कियोसाकी यांचे उत्तर अगदी स्पष्ट आहे, नाही. हा विचार शिकता येतो पण त्यासाठी आपल्याला प्रथम एक गोष्ट मान्य करावी लागते की आपण आजवर जे शिकलो ते पूर्णपणे बरोबर नव्हते आणि हे मान्य करणे सोपे नाही. शाळेत आपल्याला गणित, इतिहास आणि विज्ञान शिकवतात पण पैशाबद्दल कसा विचार करायचा हे कुठेही शिकवत नाहीत. घरी आई वडील आपल्याला चांगली व्यक्ती बनायला शिकवतात पण पैशाचे गणित कसे मांडायचे हे ते स्वतः कधी शिकलेले नसतात. त्यामुळे ते आपल्याला शिकवूही शकत नाहीत. मग आपण मोठे होतो, नोकरी मिळवतो, पगार येतो, खर्च होतो
आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा तोच जुना प्रश्न येतो, पैसे कुठे गेले? हे एक चक्र आहे आणि हे चक्र तोडण्यासाठी रॉबर्ट कियोसाकी यांनी एक वेगळा विचार दिला आहे. तुम्हाला माहीत आहे का की रॉबर्ट कियोसाकी यांच्या गरीब वडिलांनी आयुष्यभर किती कष्ट केले? ते रात्री उशिरापर्यंत काम करायचे. त्यांनी कधी चैनीत वेळ घालवला नाही. त्यांनी शिक्षणावर विश्वास ठेवला, पदवी मिळवली आणि प्रामाणिकपणे काम केले. पण तरीही ते श्रीमंत झाले नाहीत, कारण ते खूप कष्ट करत होते. पण त्यांनी कधी पैशाला कामावर लावले नाही. त्यांनी पैसे कमावले, पण पैशाने त्यांच्यासाठी काम केले नाही. इथे श्रीमंत वडिलांचा विचार वेगळा होता. श्रीमंत वडील म्हणायचे की कष्ट करणे गरजेचे आहे, पण त्याहून गरजेचे आहे शहाणपणाने विचार करणे. त्यांनी गुंतवणूक केली, व्यवसाय उभारला आणि परिस्थिती अशी निर्माण केली की पैसा त्यांच्यासाठी कामं करायला लागला. ते झोपलेले असताना त्यांचे पैसे वाढत होते आणि ते सुट्टीवर असताना त्यांचा व्यवसाय चालत होता. हीच आर्थिक स्वातंत्र्याची खरी व्याख्या आहे. खरे सांगायचे तर हे ऐकताना मनात एक भीती येते. व्यवसाय म्हटला की जोखीम डोळ्यासमोर येते आणि गुंतवणूक म्हटली की नुकसानाची भीती वाटते. हीच भीती आपल्याला त्या सुरक्षित नोकरीच्या कोशात ठेवते. रॉबर्ट कियोसाकी यांनी हे मान्य केले आहे. ते म्हणतात की भीती असणे चुकीचे नाही, पण भीतीमुळे विचार करणे बंद करणे चुकीचे आहे. आता इथे एक महत्त्वाचा विचार येतो, नोकरी करणे वाईट नाही. रॉबर्ट कियोसाकी यांनी कधीही असे सांगितले नाही की तुम्ही नोकरी सोडा. त्यांनी सांगितले आहे की फक्त नोकरीवर अवलंबून राहणे धोकादायक आहे, कारण जेव्हा तुम्ही नोकरी करता तेव्हा तुमचे उत्पन्न तुमच्या वेळेवर आणि शरीरावर अवलंबून असते. तुम्ही काम थांबवले की उत्पन्न थांबते. पण श्रीमंत व्यक्ती असे स्रोत निर्माण करते जे त्यांच्या उपस्थितीशिवाय देखील चालत राहतात. हे ऐकून तुम्हाला वाटेल की हे तर खूप कठीण आहे, पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की प्रत्येक मोठी गोष्ट सुरुवातीला कठीण वाटते, पण ज्या व्यक्ती ती कठीण गोष्ट शिकायला तयार होतात त्या व्यक्तीच पुढे जातात. आता या अध्यायातील एक खूप महत्त्वाचा भाग येतो. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की गरीब आणि श्रीमंत यांच्यात सगळ्यात मोठा फरक माइंडसेटचा माइंडसेट आहे. मराठीत सांगायचे तर विचार करण्याच्या पद्धतीचा फरक. गरीब व्यक्ती पैसा हे एक साधन मानते जे मिळवायचे आणि खर्च करायचे असते. श्रीमंत व्यक्ती पैसा हे एक साधन मानते जे वाढवायचे असते आणि ज्यातून आणखी पैसा निर्माण करायचा असतो. हा विचार इतका साधा आहे की आपण त्याला सहज सोडून देतो, पण जेव्हा हा विचार खरोखरच मनात रुजतो तेव्हा सर्व काही बदलते. एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर गरीब व्यक्ती विचारते, याची किंमत किती रुपये आहे? तर श्रीमंत व्यक्ती विचारते, हे विकत घेतले तर माझ्या उत्पन्नावर काय परिणाम होईल? हा एकच प्रश्न वेगळा आहे, पण यातून होणारे निर्णय किती वेगळे असतात हे आपण सहज समजू शकतो. इथे एक वास्तविक उदाहरण घ्यायला हवे. जगातील प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफेट यांची गोष्ट या विचाराशी अत्यंत जुळणारी आहे. वॉरन बफेट यांनी वयाच्या 11व्या वर्षी पहिल्यांदा शेअर्स विकत घेतले. त्यांच्या घरात कोणाही त्यांना हे शिकवले नव्हते. त्यांनी स्वतः वाचन केले, विचार केला आणि त्यांना कमी वयातच हे समजले की पैशाने पैसा कमावता येतो. पुढे त्यांनी दशकांमध्ये या विचाराला इतके पक्के केले की आज ते जगातील सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वॉरन बफेट यांनी नेहमी सांगितले आहे की त्यांना त्यांच्या माइंडसेटने वाचवले. त्यांनी कधीही घाबरून पैसे काढले नाहीत किंवा बाजार खाली आला म्हणून सर्व काही सोडले नाही. त्यांनी दीर्घकालीन विचार केला आणि पैशाला वाढायला वेळ दिला. यातून कोणता भावनिक धडा मिळतो? वॉरन बफेट यांनी श्रीमंत होण्यासाठी कोणतीही जादू केली नाही. त्यांनी विचार केला, ते शिकले आणि त्यांनी धीराने वाट पाहिली. हे तिन्ही गुण रॉबर्ट कियोसाकी यांच्या श्रीमंत वडिलांच्या विचारसरणीशी तंतोतंत जुळतात. यश हे योगायोगाने येत नाही, तर ते विचारातून येते. रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की आपण आयुष्यभर भावनांच्या अधीन राहतो. पैशाची भीती आपल्याला निर्णय घेण्यापासून रोखते. ती नोकरी सोडू नका, काय होईल सांगता येत नाही, एकटे उद्योग काय करणार, अशा विचारांनी आपण स्वतःला बांधून ठेवतो. हे विचार त्याच जुन्या संस्कारातून येतात ज्यात सुरक्षितता म्हणजेच यश मानले गेलेले असते. पण खरे यश म्हणजे काय? रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते खरे यश म्हणजे असे जगणे जिथे पैसा तुमच्यासाठी काम करतो, तुम्ही पैशासाठी काम करत नाही. हे साध्य करण्यासाठी भावनांवर नव्हे तर विचारांवर विश्वास ठेवायला शिकावे लागते. आता एक अतिशय मार्मिक गोष्ट सांगतो. रॉबर्ट कियोसाकी यांच्या दोन्ही वडिलांनी त्यांना सल्ले दिले. गरीब वडील म्हणाले, चांगले शिका, चांगल्या कंपनीत नोकरी मिळवा आणि निवृत्त व्हा. श्रीमंत वडील म्हणाले, शिकणे चांगले आहे, पण स्वतःसाठी काम करायला शिका. हे दोन सल्ले ऐकायला एकसारखे वाटतात, पण यांचा परिणाम अतिशय वेगळा आहे. एक सल्ला तुम्हाला व्यवस्थेचा भाग बनवतो, तर दुसरा सल्ला तुम्हाला व्यवस्था उभारायला सांगतो. इथेच या अध्यायाचे सार आहे. माइंडसेट म्हणजे फक्त सकारात्मक विचार नव्हे, तर माइंडसेट म्हणजे पैशाकडे, संधीकडे आणि आपल्या स्वतःच्या क्षमतेकडे बघण्याची पद्धत होय. ज्या व्यक्ती पैसे नाहीत असे म्हणून थांबतात, त्या व्यक्ती आयुष्यभर त्याच ठिकाणी राहतात. ज्या व्यक्ती पैसे कसे मिळवता येतील असे विचारतात, त्या व्यक्ती पुढे जातात. हे ऐकताना मनात येते की हे सर्व सांगणे सोपे आहे,
पण प्रत्यक्षात करणे अवघड असते. हे खरे आहे, पण रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की सुरुवात मोठ्या गोष्टींनी करायची नसते. सुरुवात विचारातून होते. आधी विचार बदला, मग कृती बदलते आणि मग परिणाम बदलतो. हा एक क्रम आहे आणि हा क्रम टाळता येत नाही. तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, तुमच्या आयुष्यात कोणाचा माइंडसेट जास्त आहे, गरीब वडिलांचा की श्रीमंत वडिलांचा? हे उत्तर तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. जर उत्तर गरीब वडिलांचे असेल तर काळजी करू नका, कारण हे बदलता येते. बदल वयावर अवलंबून नसून तो इच्छेवर अवलंबून असतो. रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात आणखी एक विचार मांडला आहे जो खूपच महत्त्वाचा आहे. ते सांगतात की श्रीमंत व्यक्ती पैशावर भावनिकदृष्ट्या अवलंबून नसते. याचा अर्थ असा की त्या व्यक्ती पैशाच्या भीतीने निर्णय घेत नाहीत आणि पैशाच्या लोभाने देखील बेभान होत नाहीत. त्या विचारपूर्वक, शांतपणे आणि दीर्घकालीन फायद्याचा विचार करून निर्णय घेतात. हे शिकायला वेळ लागतो, पण हे शिकणे सर्वात मौल्यवान आहे. गरीब व्यक्ती पगार आला की खर्च करते, कारण त्यांना पैसे हातात राहतील असे वाटत नाही. श्रीमंत व्यक्ती पगार आला की आधी गुंतवणूक करते आणि मग खर्च करते. हा एक छोटासा फरक आहे, पण या फरकाचा 10-20 वर्षांत होणारा परिणाम अतिशय मोठा असतो. इथे एक प्रश्न येतो की गुंतवणूक कुठे करायची? शेअर बाजारात, जमिनीत की व्यवसायात? रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात नक्की कुठे गुंतवणूक करायची हे सांगितले नाही, कारण हा अध्याय माइंडसेटबद्दल आहे, पद्धतीबद्दल नाही. आधी विचार बरोबर असायला हवा, मग पद्धत आपोआप सापडते. आधी तुम्ही ठरवायला हवे की मला पैशाकडून माझ्यासाठी काम करून घ्यायचे आहे, मग मार्ग दिसायला लागतो. या अध्यायातील सर्वात महत्त्वाची शिकवण कोणती? तीही की आर्थिक यश हे केवळ तुम्ही किती पैसे कमावले यावर अवलंबून नसून त्या पैशाबद्दल तुम्ही कसा विचार करता यावर अवलंबून आहे. गरीब वडील आणि श्रीमंत वडील यांच्यात शिक्षण, बुद्धिमत्ता किंवा मेहनत यांचा फरक नव्हता. त्यांच्यात विचारसरणीचा फरक होता आणि तोच विचार त्यांच्या आयुष्याचा मार्ग ठरवता झाला. हे समजले की आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेने बघायला लागतो. आता व्यावहारिक कृती. हे ऐकल्यावर एकच प्रश्न मनात ठेवा. आज जेव्हाही तुम्ही पैसे नाहीत असे म्हणणार असाल, तेव्हा त्या वाक्याला एक क्षण थांबवा आणि विचारा, पैसे कसे मिळवता येतील? हे एक वाक्य बदलले की विचाराची दिशा बदलते. हे एका दिवसात होणार नाही, पण सातत्याने हा प्रश्न स्वतःला विचारत राहिलात तर तुमचा माइंडसेट हळूहळू बदलायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे या आठवड्यात एकदा शांतपणे बसा आणि स्वतःला विचारा की माझ्या आयुष्यात पैसा माझ्यासाठी काम करतो का, की मी फक्त पैशासाठी काम करतो? हे उत्तर तुमच्याकडेच आहे आणि हे उत्तर जाणून घेणे हीच पुढच्या मोठ्या बदलाची सुरुवात आहे. आधीच्या अध्यायात आपण हे समजून घेतले की गरीब आणि श्रीमंत व्यक्तींमधील खरा फरक हा केवळ विचारसरणीचा असतो. आता या अध्यायात रॉबर्ट कियोसाकी यांनी त्या विचारसरणीच्या मुळाशी जाऊन हे सांगितले आहे की आपण नोकरी का करतो, पैशासाठी काम कोण करते आणि कोण पैशाला कामावर लावते. हे ऐकताना कदाचित काही गोष्टी कठीण वाटतील, पण या अध्यायाचा शेवट होईपर्यंत एक विचार तुमच्या मनात नक्कीच घर करेल, जो आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही खरोखर कशासाठी काम करता? पैशासाठी? हे उत्तर सर्वांच्या ओठावर असते, पण रॉबर्ट कियोसाकी यांनी एक वेगळाच प्रश्न विचारला आहे की पैशासाठी काम करणे आणि पैशाने तुमच्यासाठी काम करणे या दोन गोष्टींमध्ये नेमका फरक काय आहे? हा प्रश्न साधा वाटतो, पण यात आयुष्याचे संपूर्ण अर्थशास्त्र दडलेले आहे. बहुतेक व्यक्ती आयुष्यभर एकाच चक्रात फिरत राहतात. सोमवारी उठायचे, कामावर जायचे, शुक्रवारी घरी यायचे, महिन्याच्या शेवटी पगार मिळवायचा, तो खर्च करायचा आणि पुन्हा सोमवार. हे चक्र तुटत नाही, कारण ते तोडायचे कसे हे कोणीही शिकवत नाही. सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे या चक्रात राहणे सुरक्षित वाटते, पण रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की हीच सुरक्षिततेची भावना आपली सर्वात मोठी शत्रू आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या बालपणाची एक आठवण सांगितली आहे. ते आणि त्यांचा मित्र माईक एकदा श्रीमंत वडिलांकडे गेले आणि म्हणाले की आम्हाला पैसे मिळवायचे आहेत, तुम्ही आम्हाला ते शिकवाल का? श्रीमंत वडिलांनी लगेच त्यांना एक काम दिले. ते काम म्हणजे एका दुकानात साफसफाई करणे, तेही अगदी थोड्या पैशांत, म्हणजे तासाला फक्त 10 सेंट. दोन्ही मुलांनी काम केले, ते थकले आणि काही आठवड्यानंतर त्यांनी तक्रार केली की हे पैसे खूपच कमी आहेत. श्रीमंत वडिलांनी तेव्हा त्यांना एक गोष्ट सांगितली जी साधी पण खूप खोल होती. ते म्हणाले की जर तुम्ही केवळ पैशासाठी काम करत राहिलात तर पैसेच तुमच्यावर राज्य करतील, पण जर तुम्ही पैशाला कसे वाढवायचे हे शिकलात तर तुम्ही पैशावर राज्य कराल. हे ऐकताना त्या मुलांना नक्की काय समजले असेल हे सांगणे कठीण आहे, पण मोठेपणी रॉबर्ट कियोसाकी यांनी हे आवर्जून सांगितले की तो धडा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा धडा होता. आता इथे एक मूळ प्रश्न उभा राहतो की माणूस नोकरी का करतो? रॉबर्ट कियोसाकी यांचे उत्तर अनेकांना धक्का देणारे आहे. ते म्हणतात की माणूस नोकरी करतो कारण त्याला 2 गोष्टींची भीती असते. एक म्हणजे पैसे नसण्याची भीती आणि दुसरी म्हणजे समाजाने नाकारण्याची भीती. पैसे नसले तर घर कसे चालेल, मुलांचे शिक्षण कसे होईल आणि लोक काय म्हणतील
हे विचार माणसाला रात्री झोपू देत नाहीत. या भीतीपोटी माणूस तीच नोकरी करत राहतो जी कदाचित त्याला आवडत नाही, पण ती त्याला सोडताही येत नाही. रॉबर्ट कियोसाकी यांनी केवळ भीतीचाच नाही तर लोभाचाही उल्लेख केला आहे. जेव्हा महिन्याच्या शेवटी पगार येतो तेव्हा माणसाला वाटते की आता चांगले घर घ्यावे, नवीन गाडी घ्यावी किंवा महागड्या वस्तू विकत घ्याव्यात. हे विचार लोभातून येतात. मग पगार वाढतो, पण त्यासोबत खर्चही वाढतो. जास्त कमावले की जास्त खर्च होतो. यालाच रॉबर्ट कियोसाकी यांनी सॅलरी ट्रॅप म्हणजेच पगाराचा सापळा असे म्हटले आहे. हे ऐकून तुम्हाला वाटेल की हे आपल्याच आयुष्याचे वर्णन आहे का? अनेक जणांना असे वाटते, कारण हे वास्तव आहे. पगार वाढला की राहणीमान सुधारते, राहणीमान सुधारले की गरजा वाढतात आणि गरजा वाढल्या की खर्च वाढतो. मग पुन्हा तेच जुने चक्र सुरू होते. यातून बाहेर पडण्याचा मार्ग रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात दाखवला आहे. भीती आणि लोभ या दोन भावना माणसाला विचार करू देत नाहीत. जेव्हा माणूस भीतीच्या छायेखाली असतो तेव्हा तो फक्त तात्पुरते समाधान शोधतो, आणि जेव्हा तो लोभात असतो तेव्हा तो दूरचा विचार करणे विसरतो. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की या दोन्ही भावनांना ओळखणे, त्यांना नाव देणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हीच श्रीमंत व्यक्तीची पहिली कला आहे. आता प्रश्न येतो की मग नेमके करायचे काय? इथेच रॉबर्ट कियोसाकी यांनी ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम यांमधील फरक सांगितला आहे. ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः काम करता तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतात. तुम्ही काम थांबवले की तुमचे उत्पन्न थांबते. नोकरी हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष काम केले नाही तरीही पैसे येत राहतात. गुंतवणूक, व्यवसाय, भाड्याने दिलेले घर किंवा एखादी कलाकृती जिची विक्री होत राहते, ही पॅसिव्ह इन्कमची उदाहरणे आहेत. हे ऐकताना अनेकांना असे वाटते की पॅसिव्ह इन्कम मिळवणे खूप कठीण आहे आणि ते फक्त श्रीमंत लोकांसाठीच असते. पण रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की पॅसिव्ह इन्कमची सुरुवात ही पैशातून नसून ती विचारातून होते. सर्वात आधी हे समजून घ्यायला हवे की असे उत्पन्न मिळवणे शक्य आहे, मग त्यासाठी छोट्या पावलांनी वाटचाल करता येते. आता विचार करा की दोन व्यक्ती एकाच पगारावर काम करतात. एक व्यक्ती पगार आल्यावर आधी खर्च करते आणि उरले तर ते बाजूला ठेवते. दुसरी व्यक्ती पगार आल्यावर आधी काहीतरी गुंतवणूक करते आणि मग उरलेल्या पैशांवर खर्च करते. 10 वर्षांनंतर या दोन व्यक्तींची परिस्थिती किती वेगळी असेल हे सांगायला नको. एकाची संपत्ती वाढलेली असेल तर दुसऱ्याच्या खर्चाची यादी वाढलेली असेल. हाच पॅसिव्ह इन्कमचा मुख्य फरक आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की रॉबर्ट कियोसाकी यांनी पॅसिव्ह इन्कम म्हणजे काम न करणे असे सांगितलेले नाही. त्यांनी सांगितले आहे की पॅसिव्ह इन्कमसाठी सुरुवातीला खूप कष्ट घ्यावे लागतात. एखादा व्यवसाय उभारण्यासाठी वेळ आणि मेहनत लागते. एखादी गुंतवणूक समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पण एकदा ती व्यवस्था उभी राहिली की ती तुमच्यासाठी काम करायला लागते. इथे एक वास्तविक उदाहरण पाहूया. रतन टाटा यांचे नाव भारतात कोणाला माहीत नाही, पण रतन टाटा यांनी जे काही साध्य केले ते केवळ वैयक्तिक कष्टावर आधारित नव्हते. त्यांनी टाटा ग्रुपला अशा प्रकारे उभे केले की तो समूह त्यांच्या उपस्थितीशिवायही जगभरात काम करत राहण्यास सक्षम झाला. टाटा ग्रुप आज जगातील 100हून अधिक देशांत कार्यरत आहे. त्यांनी हे एकट्याने केले नाही, तर त्यांनी एक यंत्रणा उभी केली जी स्वतःहून चालत राहते. हा विचार रॉबर्ट कियोसाकी यांच्या पॅसिव्ह इन्कमच्या विचाराशी तंतोतंत जुळतो. रतन टाटा यांनी केवळ पैशासाठी काम केले नाही, तर त्यांनी पैशाला कामावर लावले. त्यांनी एक संस्था उभी केली, ती जपली आणि त्या संस्थेने पुढे आपोआप मार्ग काढला. हे उदाहरण ऐकताना एक वेगळीच भावना मनात येते. रतन टाटा यांनी फक्त श्रीमंत होण्यासाठी हे केले नाही, त्यांनी हे केले कारण त्यांना एक मोठे ध्येय दिसत होते. हेच रॉबर्ट कियोसाकी यांना सांगायचे आहे. जेव्हा तुम्ही पैशाच्या पलीकडे जाऊन विचार करता तेव्हाच खरे यश मिळते. पैसा हे एक साधन आहे, साध्य नाही. आता पुन्हा त्या भीती आणि लोभाकडे वळूया. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की या दोन्ही भावनांपासून पूर्णपणे मुक्त होणे शक्य नाही, पण त्यांचा वापर कसा होतो यावर लक्ष ठेवता येते. जेव्हा तुम्हाला पैशांची भीती वाटेल तेव्हा त्या भीतीचा वापर उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्यासाठी करा. आणि जेव्हा लोभाची भावना निर्माण होईल तेव्हा स्वतःला विचारा की हा खर्च माझ्या भविष्यातील उत्पन्नाला वाढवेल की कमी करेल. असा विचार करायला सुरुवात केली की खर्चाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एखादी महागडी गाडी विकत घ्यायची असेल तर सामान्य व्यक्ती विचारते याचा EMI किती येईल, तर श्रीमंत व्यक्ती विचारते या गाडीच्या EMIमुळे माझ्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल. हे एकाच परिस्थितीतून निर्माण झालेले दोन वेगळे प्रश्न आहेत, पण यांची उत्तरे शोधण्याची सवय लागली की जगणे एका वेगळ्या उंचीवर पोहोचते. रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ते सांगतात की बहुतेक व्यक्तींना नोकरी मिळाली की त्यांची बौद्धिक वाढ थांबते. याचा अर्थ असा की त्या व्यक्ती नवीन गोष्टी शिकणे बंद करतात. एकदा पगार निश्चित झाला की शिकण्याची गरज संपली असे त्यांना वाटते. पण श्रीमंत व्यक्ती कधीही शिकणे थांबवत नाही. ती नवीन क्षेत्रे समजून घेते, नवीन संधी शोधते आणि आपल्या पैशाला नवनवीन मार्गांनी गुंतवणुकीत लावते. हे ऐकताना एक प्रश्न मनात येतो की आपण शेवटचे असे नवीन काय शिकलो
जे नोकरीसाठी नसून स्वतःच्या प्रगतीसाठी होते? गुंतवणुकीबद्दल, व्यवसायाबद्दल किंवा पैशाच्या व्यवस्थापनाबद्दल आपण कधी माहिती घेतली? बहुतेक जणांचे उत्तर खूप दिवसांपूर्वी असे येते. हेच रॉबर्ट कियोसाकी यांना सांगायचे आहे की ज्ञान हे सर्वात मोठे भांडवल आहे. जेव्हा हे भांडवल वाढवणे थांबवले जाते तेव्हा बाकी सर्व गोष्टी हळूहळू कमी होत जातात. आणखी एक विचार असा की पैशाच्या बाबतीत माणूस नेहमी भावनिक असतो. घर घ्यायचे असेल तर सर्वजण म्हणतात घर घ्या, तेच सगळ्यात सुरक्षित आहे. पण रॉबर्ट कियोसाकी यांनी विचारले आहे की तुमचे घर तुमची संपत्ती आहे का? त्यांचे उत्तर धक्कादायक आहे. ते म्हणतात की राहत्या घराकडे संपत्ती म्हणून बघणे चुकीचे आहे, कारण घर तुमच्या खिशातून पैसे घेते, जसे की EMI, देखभाल खर्च आणि कर. जी गोष्ट तुमच्या खिशातून पैसे काढून घेते ती संपत्ती नसून ती एक जबाबदारी आहे. संपत्ती म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे आणते. हा विचार अनेकांना कदाचित पटणार नाही, कारण आपण लहानपणापासून घर म्हणजे एक स्वप्न आणि सुरक्षितता असेच शिकलेलो आहोत. पण रॉबर्ट कियोसाकी यांनी हा विचार बदलायला सांगितला आहे. घर घेणे वाईट नाही, पण त्यालाच एकमेव संपत्ती समजून इतर गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करणे हे धोकादायक आहे. मग नक्की करायचे काय? रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की सर्वात आधी अशा गोष्टी तयार करा किंवा विकत घ्या ज्या तुमच्या खिशात पैसे आणतील, जसे की भाड्याने दिलेली मालमत्ता, शेअर्स, व्यवसायातील हिस्सा किंवा एखादी कलाकृती. या गोष्टी तुम्ही झोपलेले असतानाही तुमच्यासाठी काम करतात. एकदा अशा गोष्टींमधून उत्पन्न मिळणे सुरू झाले की त्या उत्पन्नातून तुम्ही हव्या त्या चैनीच्या गोष्टी विकत घेऊ शकता, मग ते घर असो वा गाडी. हे ऐकताना एक सहज विचार मनात येतो की गुंतवणूक करायला हवी हे सर्वांनाच माहीत असते, तरीही बहुतेक जण ती करत नाहीत, कारण त्यांना भीती वाटते की नुकसान झाले तर काय. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की ही भीती अज्ञानातून येते. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती असते तेव्हा भीती कमी होते. म्हणून पहिली गुंतवणूक स्वतःच्या ज्ञानात करा. हा विचार खूपच शक्तिशाली आहे. ज्ञान हे एकमेव असे भांडवल आहे जे कोणीही चोरू शकत नाही किंवा हिरावून घेऊ शकत नाही. बाजार कोसळला किंवा कंपनी बंद झाली तरी तुमचे ज्ञान जात नाही आणि तेच ज्ञान वापरून माणूस पुन्हा उभा राहू शकतो. रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या श्रीमंत वडिलांचा एक अनुभव सांगितला आहे जो या विचाराशी तंतोतंत जुळतो. श्रीमंत वडिलांनी त्यांना सांगितले होते की एखाद्या क्षेत्रात काम करायचे असेल तर आधी त्या क्षेत्रातील व्यक्तींशी बोला, त्यांचे निरीक्षण करा, शिका आणि मगच पैसे लावा. जर तुम्ही आधी पैसे लावले आणि मग शिकायला गेलात तर नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. आता एक क्षण थांबा आणि विचार करा, तुम्ही आत्तापर्यंत पैशाबद्दल काय शिकला आहात? शाळेत, महाविद्यालयात किंवा घरात? बहुतेकांचे उत्तर असेल की फारसे काहीच नाही. हेच रॉबर्ट कियोसाकी यांनी मांडले आहे की आर्थिक शिक्षण हे आपल्या शिक्षण व्यवस्थेत नाही, ते आपल्याला स्वतःहून मिळवावे लागते. ज्या व्यक्ती ते मिळवतात त्या नक्कीच पुढे जातात. या अध्यायातील सर्वात महत्त्वाची शिकवण अशी आहे, श्रीमंत व्यक्ती पैशासाठी काम करत नाहीत तर त्या पैशाला कामावर लावतात. भीती आणि लोभ या दोन भावना माणसाला आयुष्यभर एकाच ठिकाणी रोखून ठेवतात, जर त्यांना वेळीच ओळखले नाही तर. ॲक्टिव्ह इन्कम सुरक्षित वाटतो पण तो मर्यादित असतो. पॅसिव्ह इन्कमची सुरुवात कठीण असते, पण एकदा ती व्यवस्था उभी राहिली की ती कधीही थांबत नाही. या सर्वांची सुरुवात स्वतःला शिक्षित करण्यात दडलेली आहे. व्यावहारिक कृतीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात एक गोष्ट नक्की करा. तुमच्या महिन्याच्या खर्चाची एक यादी तयार करा आणि त्यातील प्रत्येक खर्चासमोर लिहा की हा खर्च माझ्या खिशातून पैसे घेतो की माझ्या खिशात पैसे आणतो. या साध्या सरावाने एक गोष्ट स्पष्ट होईल की आपण किती अनावश्यक खर्च करतो आणि किती पॅसिव्ह इन्कम तयार करतो. हे उत्तर कदाचित आश्चर्यकारक असेल, पण हेच उत्तर तुम्हाला पुढचा मार्ग दाखवेल. दुसरी गोष्ट म्हणजे या महिन्यापासून तुमच्या पगाराचा किंवा उत्पन्नाचा एक छोटा भाग, अगदी 10% जरी असला तरी तो खर्च करण्यापूर्वी बाजूला काढा. हा पैसा खर्च करण्यासाठी नसून तो वाढवण्यासाठी आहे. हे पहिले पाऊल लहान वाटले तरी ही सवय लागली की पैशाशी असलेले तुमचे नाते हळूहळू बदलायला लागेल आणि हीच तुमच्या आर्थिक बदलाची खरी सुरुवात असेल. आधीच्या अध्यायात आपण समजून घेतले आहे की भीती आणि लोभ यामुळे व्यक्ती पैशासाठी काम करत राहते आणि पॅसिव्ह इन्कमचा मार्ग स्वीकारणे हेच खरे आर्थिक स्वातंत्र्य आहे. आता या अध्यायात लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी एक अधिक मूलभूत प्रश्न विचारला आहे. जर पैशाचे ज्ञान इतके महत्त्वाचे आहे तर ते आपल्याला कधीच का शिकवले जात नाही? या अध्यायात त्यांनी असेट आणि लायबिलिटी या दोन शब्दांचा अर्थ इतका स्पष्ट केला आहे की ते ऐकल्यावर आपल्याला वाटते हे ज्ञान आपल्याला लहानपणीच मिळायला हवे होते. तुम्ही आयुष्यात किती वेळा ऐकले आहे की घर घेणे म्हणजे सर्वात मोठी गुंतवणूक आहे? हे वाक्य तुम्ही आईवडिलांच्या तोंडून ऐकले असेल, नातेवाईकांकडून ऐकले असेल किंवा बँकेच्या प्रतिनिधीकडून ऐकले असेल आणि आपण सर्व ते सत्य मानत आलेलो असतो. परंतु रॉबर्ट कियोसाकी यांनी एक असा विचार मांडला आहे जो पहिल्यांदा ऐकताना कदाचित कठीण वाटेल, पण तो नीट समजून घेतला की सर्व काही स्पष्ट होते. ते म्हणतात की बहुतेक व्यक्तींचे घर ही गुंतवणूक नसून ती एक जबाबदारी म्हणजेच लायबिलिटी आहे.
आणि हा फरक समजून घेणे म्हणजेच आर्थिक शिक्षणाची खरी सुरुवात आहे. या अध्यायाचे नाव आर्थिक साक्षरता का शिकवावी असे आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी हा प्रश्न विचारण्यामागे एक खूप महत्त्वाचे निरीक्षण आहे. ते म्हणतात की जगात कोट्यवधी व्यक्ती आहेत ज्या खूप शिकलेल्या आहेत, मेहनती आहेत आणि प्रामाणिक आहेत, पण तरीही त्या आर्थिकदृष्ट्या कधीच पुढे जात नाहीत. याचे कारण असे की त्यांना पैशाचे गणित समजत नाही. त्या व्यक्ती खूप मेहनत करतात, पण त्या मेहनतीचे फळ त्यांच्या खिशात टिकत नाही. हे एक वेदनादायक सत्य आहे, पण ते नाकारता येत नाही. आपल्या शाळेत काय शिकवले जाते? इतिहास, भूगोल, गणित आणि विज्ञान हे सर्व विषय महत्त्वाचे आहेत, पण पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे, संपत्ती कशी तयार होते आणि आयुष्यभर आर्थिक ताण का येतो हे कोठेही शिकवले जात नाही. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की ही एक मोठी उणीव आहे आणि या उणीवेची किंमत व्यक्ती आयुष्यभर चुकवत राहते. आता या अध्यायातील सर्वात महत्त्वाचा विचार येतो. रॉबर्ट कियोसाकी यांनी असेट आणि लायबिलिटी यांची व्याख्या अत्यंत साध्या शब्दांत सांगितली आहे. असेट म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे आणते आणि लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढून घेते. हे इतके सोपे आहे, परंतु या साध्या व्याख्येचा अर्थ किती सखोल आहे हे समजले की आपण आपल्या प्रत्येक आर्थिक निर्णयाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतो. तुम्हाला माहिती आहे का की बहुतेक व्यक्ती असेट विकत घेतो असे म्हणतात, पण प्रत्यक्षात त्या लायबिलिटी विकत घेत असतात. हे कसे घडते? एखादी व्यक्ती महागडी गाडी विकत घेते आणि म्हणते की ही माझी संपत्ती आहे, परंतु ती गाडी दर महिन्याला इंधन मागते, सर्व्हिसिंग मागते, विमा मागते आणि काळानुसार तिची किंमत कमी होत जाते. ती गाडी तुमच्या खिशात पैसे आणत नाही, तर ती तुमच्या खिशातून पैसे काढून घेते. याचा अर्थ ती गाडी लायबिलिटी आहे, असेट नाही. आणि मग तो प्रश्न आता येतो जो अनेकांना अस्वस्थ करतो. आपले राहते घर असेट आहे का? रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की राहत्या घराकडे असेट म्हणून पाहणे म्हणजे स्वतःची फसवणूक करणे आहे, कारण ते घर तुमच्याकडून दर महिन्याला गृहकर्जाचा हप्ता घेते, त्यावर मालमत्ता कर भरावा लागतो आणि देखभालीसाठी पैसे लागतात. त्या घरात तुम्ही स्वतः राहत असल्यामुळे ते घर तुम्हाला उत्पन्न मिळवून देत नाही. ते घर तुमच्या खिशातून सतत पैसे घेत असते, म्हणजेच ते लायबिलिटी आहे. हे ऐकताना अनेकांना वाटेल की मग घर घेऊच नका असे लेखकाला म्हणायचे आहे का? तर तसे नाही. रॉबर्ट कियोसाकी यांचे म्हणणे असे आहे की घर घेणे वाईट नाही, पण त्याला तुमची एकमेव किंवा सर्वात मोठी गुंतवणूक समजणे चुकीचे आहे. आधी असेट्स तयार करा, म्हणजेच असे स्रोत जे तुमच्या खिशात पैसे आणतील, आणि मग त्यातून आलेल्या उत्पन्नाने घर, गाडी किंवा इतर चैनीच्या गोष्टी खरेदी करा. हा विचार किती क्रांतिकारी आहे हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. एक व्यक्ती आहे जिने 25 लाख रुपये जमा केले आहेत. ती व्यक्ती ते पैसे राहत्या घराच्या डाऊन पेमेंटसाठी वापरते. आता त्या व्यक्तीकडे घर आहे, पण त्यासोबतच दर महिन्याला हप्ता भरण्याची जबाबदारीही आहे. दुसरी एक व्यक्ती आहे जिने त्याच 25 लाख रुपयांतून भाड्याने देण्यासाठी एक छोटी जागा घेतली. त्या जागेतून दर महिन्याला भाडे येते. तेच भाडे ती व्यक्ती स्वतःच्या राहत्या जागेसाठी वापरते आणि उरलेले पैसे बचत करते. 10 वर्षांनंतर या दोन व्यक्तींची आर्थिक परिस्थिती किती वेगळी असेल हे आपण सहज ओळखू शकता. रॉबर्ट कियोसाकी यांनी पैशाच्या प्रवाहाबद्दल एक अतिशय महत्त्वाचा विचार सांगितला आहे. गरीब व्यक्तीच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह कसा असतो? पगार येतो, खर्च होतो आणि महिन्याच्या शेवटी काहीही शिल्लक राहत नाही. मध्यमवर्गीय व्यक्तीच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह कसा असतो? पगार येतो, लायबिलिटीज वाढतात, म्हणजेच हप्ते, क्रेडिट कार्डची देयके आणि कर्जे वाढतात, आणि हे सर्व भरण्यासाठी पुन्हा कामावर जावे लागते. श्रीमंत व्यक्तीच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह कसा असतो? असेट्स तयार होतात, त्यातून उत्पन्न येते, त्या उत्पन्नाने पुन्हा नवीन असेट्स विकत घेतले जातात आणि हे चक्र सतत वाढत राहते. हे 3 प्रवाह समजून घेतले की एक गोष्ट लक्षात येते. फरक उत्पन्नात नसून तो निर्णयांत असतो. एक श्रीमंत व्यक्ती आणि एक गरीब व्यक्ती एकाच पगारावर सुरुवात करू शकतात, पण त्यांचे निर्णय वेगळे असतात. श्रीमंत व्यक्ती असेट विकत घेते, तर गरीब व्यक्ती लायबिलिटी विकत घेते. 10 वर्षांनंतर एकाची संपत्ती वाढलेली असते, तर दुसऱ्याची कर्जाची यादी वाढलेली असते. आता येथे एक मनोरंजक प्रश्न निर्माण होतो की असेट म्हणजे नक्की काय असते? रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की असेट म्हणजे भाड्याने देण्यासाठी घेतलेली मालमत्ता जी दर महिन्याला भाडे देते, शेअर्स जे लाभांश देतात किंवा ज्यांची किंमत वाढते, एखादा व्यवसाय जो तुमच्या उपस्थितीशिवायही उत्पन्न देतो, किंवा एखादे बौद्धिक काम जसे की पुस्तक किंवा संगीत जे आयुष्यभर उत्पन्न देत राहते. या सर्व गोष्टी तुमच्या शरीरावर अवलंबून न राहता तुमच्या खिशात पैसे आणतात. आणि लायबिलिटी म्हणजे काय? हप्त्यावर घेतलेले राहते घर, हप्त्यावर घेतलेली गाडी, क्रेडिट कार्डवर केलेले खर्च आणि इतर कर्जे, या सर्व गोष्टी दर महिन्याला तुमच्या खिशातून पैसे काढून घेतात. या गोष्टी खरेदी करण्यात काहीही चुकीचे नाही, पण त्या असेट्समधून मिळालेल्या उत्पन्नाने खरेदी करायला हव्यात, केवळ पगारातून नाही.
आता येथे एक विचार अनेकांच्या मनात येतो की असेट्स विकत घ्यायला आधी पैसे कोठून येणार? हा प्रश्न स्वाभाविक आहे. रॉबर्ट कियोसाकी यांचे उत्तर असे आहे की सुरुवात कोठून तरी करावी लागते, अगदी छोट्या प्रमाणात. दर महिन्याला पगारातून थोडे पैसे बाजूला काढा, ते जमा करा आणि पहिली संधी मिळेल तेव्हा एखाद्या असेटमध्ये गुंतवा. हे लगेच मोठे होत नाही, पण काळानुसार यातूनच मोठी संपत्ती तयार होते. या विचाराशी जुळणारे एक अतिशय प्रेरणादायी उदाहरण म्हणजे अझीम प्रेमजी यांचे आहे. अझीम प्रेमजी हे विप्रो या कंपनीचे माजी अध्यक्ष आहेत आणि ते भारतातील सर्वाधिक यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांनी वडिलांच्या निधनानंतर वयाच्या 21व्या वर्षी विप्रोची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी विप्रो ही वनस्पती तेलाची एक छोटी कंपनी होती. अझीम प्रेमजी यांनी ते साम्राज्य केवळ नफ्यावर चालवले नाही, तर त्यांनी त्यातून मिळणारे उत्पन्न सतत नव्या क्षेत्रांत, विशेषतः माहिती तंत्रज्ञानात गुंतवले. त्यांनी विप्रोला एक असेट बनवले ज्याने सतत नवीन असेट्स तयार केले. आज विप्रो जगातील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. अझीम प्रेमजी यांनी केवळ उत्पन्नावर अवलंबून राहणे सोडले आणि उत्पन्न निर्माण करणाऱ्या स्रोतांवर लक्ष केंद्रित केले. हे उदाहरण ऐकताना एक जाणीव होते की अझीम प्रेमजी यांनी फक्त व्यवसाय वाढवला नाही, तर त्यांनी एक विचारसरणी प्रत्यक्ष जगली. प्रत्येक निर्णयावेळी त्यांनी स्वतःला विचारले की हे असेट आहे का? हे उत्पन्न तयार करेल का? आणि हाच विचार त्यांना इतरांपेक्षा वेगळा बनवतो. असा विचार करायला कोट्यवधी रुपये लागत नाहीत, तर फक्त एक स्पष्ट दृष्टी लागते. आता मध्यमवर्गीय व्यक्तीच्या आयुष्याकडे जरा बारकाईने पाहूया. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की मध्यमवर्गीय व्यक्ती ही सर्वात जास्त संघर्ष करणारी व्यक्ती असते, कारण ती व्यक्ती गरीब नाही म्हणून तिला सरकारी मदत मिळत नाही आणि ती श्रीमंत नाही म्हणून तिला करसवलती मिळत नाहीत. ती व्यक्ती जितके जास्त कमावते तितका जास्त कर भरते. जास्त पगार मिळाला की ती व्यक्ती मोठे घर घेते, चांगली गाडी घेते आणि पर्यायाने हप्ते वाढतात. मग जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी अधिक काम करावे लागते. जोपर्यंत असेट्स आणि लायबिलिटीजमधला फरक समजत नाही तोपर्यंत हे चक्र तुटत नाही. खरे सांगायचे तर हे चक्र तोडणे सोपे नाही, कारण समाजाचा दबाव असतो. चांगले घर नसेल तर लोक काय म्हणतील? चांगली गाडी नसेल तर लोक काय म्हणतील? हे विचार व्यक्तीला लायबिलिटी विकत घ्यायला भाग पाडतात आणि या सर्वांसाठी पैसे कोठून येणार म्हणून पुन्हा नोकरीवर अवलंबून राहावे लागते. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे स्वतःला आर्थिकदृष्ट्या शिक्षित करणे. म्हणजेच असेट्स आणि लायबिलिटीजमधला फरक समजून घेणे, पैशाचा प्रवाह कोठे जातो हे पाहणे आणि मगच निर्णय घेणे. हे ज्ञान कोणीही देत नाही, ते स्वतः मिळवावे लागते आणि जे हे ज्ञान मिळवतात तेच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात. एक गोष्ट आणखी समजून घेण्यासारखी आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की व्यक्ती जेव्हा जास्त पैसे कमावते तेव्हा तिच्या लायबिलिटीज देखील वाढतात. असे का होते? कारण व्यक्तीला वाटते की आता मी जास्त कमावतो आहे, तर जास्त खर्च करणे हा माझा हक्क आहे. नवीन गाडी, मोठे घर आणि महागड्या सुट्ट्या या सर्व लायबिलिटीज आहेत. यामुळे जास्त पगार मिळाला तरी आर्थिक ताण कमी होत नाही, उलट तो वाढतो. याला रॉबर्ट कियोसाकी यांनी रॅट रेस असे म्हटले आहे, म्हणजेच उंदराच्या शर्यतीसारखे जगणे, जिथे व्यक्ती धावत तर राहते पण कोठेही पुढे जात नाही. या शर्यतीतून बाहेर पडायचे असेल तर एकच मार्ग आहे. जेव्हाही जास्त उत्पन्न मिळेल तेव्हा सर्वात आधी असेट्स वाढवा. पगार वाढला की आधी गुंतवणूक वाढवा आणि मगच जीवनशैली बदला. हा एकच नियम पाळला की हळूहळू असेट्सचा साठा तयार होतो आणि त्यातून येणारे उत्पन्न एके दिवशी इतके वाढते की नोकरी नसली तरी तुमचे आयुष्य सुरळीत चालते. आता हे ऐकताना एक प्रश्न मनात येतो की शाळेत हे का शिकवत नाहीत? रॉबर्ट कियोसाकी यांनी याचे थेट उत्तर दिले नसले तरी त्यांनी एक विचार दिला आहे. ते म्हणतात की शाळा व्यक्तीला एक चांगला कर्मचारी बनवते, चांगला मालक नाही. शाळा व्यक्तीला पैसे कमावायला शिकवते, पण ते पैसे कसे वाढवायचे हे शिकवत नाही. म्हणूनच आर्थिक शिक्षण हे स्वतःलाच घ्यावे लागते. या अध्यायातील मुख्य शिकवण अशी आहे की श्रीमंत व्यक्ती असेट्स विकत घेते आणि लायबिलिटीज टाळते. गरीब व्यक्ती लायबिलिटीज विकत घेते आणि त्यांनाच असेट्स समजते. मध्यमवर्गीय व्यक्ती लायबिलिटीज विकत घेते पण स्वतः असेट्स विकत घेत असल्याचे तिला वाटते. हा फरक समजला की पैशाकडे पाहण्याची दृष्टी कायमची बदलते. असेट विकत घेताना स्वतःला एकच प्रश्न विचारा की ही गोष्ट माझ्या खिशात पैसे आणेल का? जर उत्तर नाही असेल तर ती लायबिलिटी आहे, असेट नाही. व्यावहारिक कृतीबद्दल सांगायचे तर आज एक काम करा. तुमच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक मोठ्या गोष्टीची यादी तयार करा. मग ते घर असो किंवा गाडी. प्रत्येकाबद्दल विचार करा की ही गोष्ट दर महिन्याला माझ्या खिशात पैसे आणते की माझ्या खिशातून पैसे काढून घेते? या एका प्रश्नाचे उत्तर मिळाले की तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यात किती असेट्स आहेत आणि किती लायबिलिटीज. हे उत्तर कदाचित धक्कादायक असेल, पण ते जाणून घेणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या महिन्यात एखादी मोठी खरेदी करण्याचा विचार असेल तर आधी स्वतःला विचारा की ही खरेदी असेट आहे की लायबिलिटी? जर ती लायबिलिटी असेल तर ती खरेदी आत्ताच थांबवा आणि त्याऐवजी तेवढे पैसे एखाद्या असेटमध्ये गुंतवा. हे एक छोटे पाऊल आहे, पण हेच पाऊल काळानुसार तुमचे आयुष्य बदलून टाकेल.
आधीच्या अध्यायात आपण ॲसेट मालमत्ता आणि लायबिलिटी देयता यांमधील फरक समजून घेतला. श्रीमंत व्यक्ती ॲसेट्स विकत घेतात आणि गरीब व्यक्ती लायबिलिटीजमध्ये अडकतात हे आपल्याला उमजले. आता या अध्यायात रॉबर्ट कियोसाकी यांनी एक पाऊल पुढे जाऊन हे सांगितले आहे की ॲसेट्स तयार नक्की कुठे करायच्या. स्वतःच्या आर्थिक स्तंभात. आणि हा स्तंभ उभारण्यासाठी नोकरी सोडण्याची गरज नाही, तर नोकरीसोबत स्वतःचे काहीतरी उभारायला सुरुवात करायची आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही आयुष्यभर ज्या कंपनीसाठी काम करता ती कंपनी तुमच्यासाठी ॲसेट्स तयार करते की तुम्ही त्या कंपनीसाठी ॲसेट्स तयार करता? हा प्रश्न कदाचित जड वाटेल, पण यातच या अध्यायाचे सार दडलेले आहे. बहुतेक व्यक्ती आयुष्यभर दुसऱ्याचा व्यवसाय वाढवतात, पण स्वतःचा आर्थिक पाया मात्र कधीच मजबूत करत नाहीत. रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगितली आहे की नोकरी करा, पण त्याचबरोबर स्वतःचा व्यवसायही उभारा. हे दोन्ही एकाच वेळी चालू शकतात आणि दीर्घकाळात हाच आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग ठरतो. या अध्यायाचे शीर्षक माइंड युअर ओन बिझनेस असे आहे. याचा अर्थ केवळ स्वतःच्या कामाशी काम ठेवा असा होत नाही. रॉबर्ट कियोसाकी यांच्या दृष्टीने याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या आर्थिक आयुष्याकडे, स्वतःच्या ॲसेट्सकडे आणि स्वतःच्या संपत्तीकडे लक्ष द्या. दुसऱ्याच्या व्यवसायासाठी काम करत असताना स्वतःचा व्यवसाय विसरू नका. हा विचार ऐकायला सोपा वाटतो, पण प्रत्यक्षात किती व्यक्ती असे करतात? रॉबर्ट कियोसाकी यांनी एक अतिशय मार्मिक निरीक्षण मांडले आहे. ते म्हणतात की बहुतेक व्यक्ती त्यांच्या मालकाचा व्यवसाय सांभाळतात, आयकर विभागाचा व्यवसाय सांभाळतात आणि बँकेचा व्यवसाय सांभाळतात, पण स्वतःचा व्यवसाय मात्र कधीच सांभाळत नाहीत. याचा अर्थ असा की पगार आला की आधी कर कापला जातो, मग ईएमआय भरला जातो, मग बँकेचे व्याज दिले जाते आणि शेवटी जे उरते ते तुमचे असते. पण हे उरणे कधीही ॲसेट्स तयार करत नाही, कारण उरलेल्या पैशातून फक्त खर्च भागवला जातो, बचत होत नाही आणि गुंतवणूक तर दूरच राहते. या विचाराचा गाभा इथेच आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की स्वतःचा व्यवसाय करणे म्हणजे स्वतःचा ॲसेट कॉलम, मालमत्ता स्तंभ मजबूत करणे होय. म्हणजेच अशा गोष्टी तयार करणे किंवा विकत घेणे ज्या तुम्हाला उत्पन्न देतील. यात नोकरी सोडण्याची अजिबात गरज नाही. नोकरी करा, त्यातून मिळणारा पगार खर्चासाठी वापरा, पण त्याचबरोबर हळूहळू ॲसेट्स तयार करायला सुरुवात करा. छोट्या गुंतवणुकी, छोटे व्यवसाय किंवा एखाद्या कौशल्यावर आधारित सेवा हे सर्व असे मार्ग आहेत ज्यातून ॲसेट कॉलम उभा राहतो. आता हे ऐकताना अनेकांच्या मनात येते की नोकरी करून वेळ कुठे असतो? दिवसभर काम आणि रात्री थकवा, मग स्वतःचा व्यवसाय कधी करायचा? हा प्रश्न रास्त आहे. पण रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की वेळेची कमतरता हे कारण नसून ती प्राधान्यक्रमाची समस्या आहे. ज्या व्यक्ती स्वतःचा ॲसेट कॉलम मजबूत करायला प्राधान्य देतात त्या वेळ काढतातच, आणि ज्या व्यक्ती तसे करत नाहीत त्या आयुष्यभर नोकरीच्या चाकोरीत अडकून राहतात. यात आणखी एक महत्त्वाचा विचार आहे. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात की साईड बिझनेस, जोडीला असलेला व्यवसाय म्हणजे नोकरी सोडून उद्योजक होणे नव्हे. साईड बिझनेस म्हणजे नोकरीसोबत एक असा आर्थिक स्रोत उभा करणे जो तुमच्या उपस्थितीवर अवलंबून नसेल. सुरुवातीला हा स्रोत छोटा असेल आणि त्यातून येणारे उत्पन्नही कमी असेल, पण काळानुसार हाच छोटा स्रोत मोठा होतो. एके दिवशी अशी परिस्थिती निर्माण होते की त्या स्रोतातून येणारे उत्पन्न नोकरीच्या पगारापेक्षाही जास्त असते. खरे सांगायचे तर हे घडायला वेळ लागतो, कदाचित अनेक वर्षे लागतात. पण ज्या व्यक्तींनी हे साध्य केले त्यांना एके दिवशी असे जाणवते की नोकरी करणे हा आता त्यांच्यासाठी केवळ एक पर्याय आहे, बंधन नाही. हीच आर्थिक स्वातंत्र्याची खरी अनुभूती आहे. नोकरी करायची कारण मला ती आवडते आणि नोकरी करायची कारण माझ्याकडे दुसरा मार्ग नाही. या दोन परिस्थितींमध्ये किती मोठा फरक आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता रॉबर्ट कियोसाकी यांनी एक अतिशय व्यावहारिक प्रश्न उभा केला आहे की स्वतःचा व्यवसाय म्हणजे नक्की काय असते? ते म्हणतात की स्वतःचा व्यवसाय म्हणजे अशी एखादी गोष्ट जी तुमच्या आवडीनुसार, कौशल्यानुसार किंवा संधीनुसार सुरू करता येते. ती गोष्ट कोणतीही असू शकते. समजा एखाद्या व्यक्तीला स्वयंपाक आवडतो, तर ती व्यक्ती घरून जेवण तयार करून विकू शकते. एखाद्याला छायाचित्रण, फोटोग्राफी येत असेल तर त्यातून उत्पन्न मिळवता येते. एखाद्याला आर्थिक गोष्टींची जाण असेल तर ती व्यक्ती इतरांना सल्ला देण्याची सेवा सुरू करू शकते. एखाद्याकडे रिकामी जागा असेल तर ती भाड्याने देऊन उत्पन्न मिळवता येते. हे सर्व मार्ग जरी वेगळे असले तरी यांचा उद्देश एकच आहे, स्वतःचा ॲसेट कॉलम मजबूत करणे. हे करताना सुरुवात छोट्या स्तरावरून करायची आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी कधीही असे सांगितले नाही की लगेच मोठे व्हा. ते म्हणतात की सुरुवात छोटी असली तरी ती करणे महत्त्वाचे आहे, कारण जो सुरुवातच करत नाही त्याच्यासाठी मोठे होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुमची नोकरी ही तुमची ओळख नसून ते तुमचे एक साधन आहे. आपल्याकडे अनेकदा असे होते की माणूस त्याच्या नोकरीशी इतका एकरूप होतो की त्याला त्याबाहेर विचार करणेच सुचत नाही. मी अभियंता आहे, मी शिक्षक आहे किंवा मी सरकारी कर्मचारी आहे, या ओळखी माणसाला एका साच्यात बंद करतात. पण रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे
की नोकरी ही तुमची ओळख नसावी, ती तुमच्या आयुष्याची केवळ एक बाजू असावी आणि त्याबाहेरही तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्रिय असायला हवे. आणखी एक विचार असा की रॉबर्ट कियोसाकी यांनी उत्पन्नाच्या अनेक स्रोतांबद्दल सांगितले आहे. ते म्हणतात की एकाच स्रोतावर अवलंबून राहणे धोकादायक आहे. फक्त नोकरीचा पगार हा एकमेव उत्पन्नाचा स्रोत असेल तर नोकरी गेल्यावर सर्व काही संपते. पण जर अनेक स्रोत असतील, म्हणजे नोकरी, एखादी गुंतवणूक आणि एखादा छोटा व्यवसाय, तर एक स्रोत थांबला तरी इतर मार्ग चालू राहतात. हेच आर्थिक सुरक्षिततेचे खरे स्वरूप आहे. तुम्हाला माहीत आहे का की जगातील बहुतेक श्रीमंत व्यक्तींना उत्पन्नाचे अनेक स्रोत असतात? त्या व्यक्ती फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून नसतात. एखाद्याचा स्वतःचा व्यवसाय असतो, शेअर्स असतात, मालमत्ता असते आणि कदाचित एखादी बौद्धिक संपत्तीही असते. हे सर्व घटक एकत्र आले की उत्पन्नाचा प्रवाह सतत सुरू राहतो आणि कोणत्याही एका गोष्टीवर अवलंबून राहण्याची वेळ येत नाही. इथे एक भावनिक अडथळा येतो. अनेक व्यक्ती म्हणतात की नोकरी व्यतिरिक्त काहीतरी करायचे असेल तर भांडवल लागते. आमच्याकडे पैसे नाहीत तर सुरुवात कशी करायची? रॉबर्ट कियोसाकी यांनी याचे उत्तर दिले आहे. ते म्हणतात की सर्वात आधी ज्ञान मिळवा. ज्ञान हे सर्वात स्वस्त आणि सर्वात मौल्यवान भांडवल आहे. एखाद्या क्षेत्राबद्दल खोलवर शिका तेव्हा संधी दिसायला लागतात. संधी दिसली की भांडवल जमा करण्याचे मार्गही आपोआप सापडतात. यात आणखी एक सूक्ष्म पण महत्त्वाचा विचार आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की साईड बिझनेस सुरू करताना तो तुमच्या कौशल्यावर आधारित असेल तर जास्त चांगले असते, कारण ते कौशल्य तुमच्याकडेच असते आणि ते विकत घ्यावे लागत नाही. तुम्ही जे काम नोकरीत करता त्यातून मिळालेले कौशल्य स्वतःच्या व्यवसायासाठी वापरता येते. हा विचार केला की साईड बिझनेस सुरू करणे इतके कठीण वाटत नाही. या विचाराशी जुळणारे एक अत्यंत प्रेरणादायी उदाहरण म्हणजे फिल नाईट यांचे होय. फिल नाईट यांची गोष्ट नाईक या कंपनीशी जोडलेली आहे, जी आज जगभरात प्रसिद्ध आहे. फिल नाईट यांनी जेव्हा नाईकची सुरुवात केली तेव्हा ते पूर्णवेळ नोकरी करत होते. ते एका हिशोब तपासणी अकाउंटिंग कंपनीत काम करायचे. त्याचवेळी त्यांनी जपानहून धावण्याचे बूट आयात करून विकायला सुरुवात केली. सुरुवातीला ते स्वतः गाडीच्या डिक्कीतून बूट विकायचे. त्यांनी आपली नोकरी सोडली नाही, कारण त्यांना उदरनिर्वाहासाठी नियमित उत्पन्नाची गरज होती. पण त्याचबरोबर त्यांनी स्वतःचा ॲसेट कॉलम उभारायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचा हा व्यवसाय वाढत गेला आणि एक दिवस असा आला की त्यातून इतके उत्पन्न मिळू लागले की नोकरी करणे हा त्यांच्यासाठी केवळ एक पर्याय उरला. आज नायकी ही जगातील सर्वात मोठ्या क्रीडा साहित्य कंपन्यांपैकी एक आहे. फिल नाईट यांची ही गोष्ट ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्यांनी एका रात्रीत यश मिळवले नाही. त्यांनी अनेक वर्षे नोकरी आणि साईड बिझनेस दोन्ही सांभाळले. थकवा आला म्हणून ते थांबले नाहीत किंवा सुरुवातीला कमी उत्पन्न मिळाले म्हणून त्यांनी हार मानली नाही. ते सातत्याने प्रयत्न करत राहिले, कारण त्यांना माहीत होते की ते दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी काम करत आहेत. हाच विचार रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात मांडला आहे. स्वतःसाठी काम करण्याची भावना काही वेगळीच असते. त्यात एक उद्देश आणि एक आनंद असतो जो केवळ नोकरीत कधीच मिळत नाही. रॉबर्ट कियोसाकी यांनी एक महत्त्वाचा इशाराही दिला आहे. ते म्हणतात की साईड बिझनेस सुरू करताना घाई करू नका. जोपर्यंत तुमचा हा व्यवसाय पूर्णतः स्थिरावत नाही तोपर्यंत नोकरी सोडू नका. काही व्यक्ती उत्साहाच्या भरात नोकरी सोडतात आणि मग व्यवसाय अजून उभा नसल्यामुळे आर्थिक संकटात सापडतात. हे टाळायचे असेल तर धीर धरायला हवा. साईड बिझनेस हळूहळू वाढवायचा आणि त्यातून येणारे उत्पन्न स्थिर झाले की मगच मोठे निर्णय घ्यायचे. यात आणखी एक विचार आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की स्वतःचा व्यवसाय उभारताना सुरुवातीला खर्च कमी ठेवायचे आणि ॲसेट कॉलम वाढवण्याला प्राधान्य द्यायचे. म्हणजेच व्यवसायातून जे उत्पन्न येते ते लगेच वैयक्तिक सुखासाठी खर्च करायचे नाही. ते पुन्हा त्याच व्यवसायात किंवा नवीन ॲसेटमध्ये गुंतवायचे. यालाच रिइन्व्हेस्टिंग पुनर्गुंतवणूक असे म्हणतात. हा विचार व्यवसायाला वेगाने वाढवण्यास मदत करतो. पण इथे एक मनोरंजक प्रश्न येतो. स्वतःचा व्यवसाय म्हणजे नक्की काय? रॉबर्ट कियोसाकी यांनी काही विशिष्ट गोष्टी सुचवल्या आहेत. ते म्हणतात की शेअर्स, रोखे, बॉन्ड्स, भाड्याने दिलेली मालमत्ता, एखादा छोटा व्यवसाय किंवा एखादी बौद्धिक संपत्ती जसे की पुस्तक, संगीत किंवा सॉफ्टवेअर या सर्व गोष्टी ॲसेट कॉलमचा भाग बनू शकतात. तुमच्याकडे कोणते कौशल्य आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवड आहे आणि तुमच्या आजूबाजूला कोणत्या संधी उपलब्ध आहेत, या 3 गोष्टींचा विचार केला की तुम्हाला स्वतःच्या व्यवसायाचा मार्ग दिसायला लागतो. आणखी एक गोष्ट नीट समजून घेण्यासारखी आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की तुमचे नाव हाच तुमचा ब्रँड आहे. तुम्ही जे काम करता आणि ज्या पद्धतीने करता त्यातून तुमची एक वेगळी ओळख तयार होते आणि ही ओळख हळूहळू एक ॲसेट बनते. ज्या व्यक्तीची प्रतिष्ठा चांगली असते तिला संधी आपोआप मिळतात. ज्याची ओळख त्याच्या कौशल्याशी जोडलेली असते त्याला बाजार कधीही कमी लेखत नाही. म्हणजेच तुमचे नाव हे देखील एक ॲसेट आहे आणि ते जपणे व वाढवणे पूर्णपणे तुमच्याच हातात आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात एक अतिशय सखोल विचार मांडला आहे. ते म्हणतात की बहुतेक व्यक्ती निवृत्त होईपर्यंत कष्ट करतात आणि मग उरलेले आयुष्य पेन्शनवर जगतात. पण श्रीमंत व्यक्ती असे जगत नाही. ती आर्थिकदृष्ट्या लवकर स्वतंत्र होते.
म्हणजेच तिचे ॲसेट्स इतके मजबूत होतात की नोकरी नसली तरी तिचे आयुष्य सुखाने चालू शकते. हे ध्येय जरी मोठे वाटत असले तरी ते अशक्य नाही. ते साध्य करण्यासाठी केवळ लवकर सुरुवात करणे आवश्यक असते. आर्थिक स्वातंत्र्य हे केवळ पैशाबद्दल नसून ते वेळेबद्दल आहे. जेव्हा तुम्हाला नोकरी करणे बंधनकारक नसते तेव्हा तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो. त्या वेळात तुम्ही तुम्हाला जे आवडते ते करू शकता. कुटुंबासोबत वेळ घालवणे, प्रवास करणे, नवीन काहीतरी शिकणे किंवा समाजासाठी काहीतरी करणे, हे सर्व तेव्हाच शक्य होते जेव्हा पैशाची चिंता नसते. आणि पैशाची चिंता तेव्हाच नसते जेव्हा तुमचे ॲसेट्स मजबूत असतात. या अध्यायाची मुख्य शिकवण अशी आहे: तुमची नोकरी तुमच्यासाठी आहे, तुम्ही नोकरीसाठी नाही. नोकरी हे एक साधन आहे जे तुम्हाला आर्थिक पाया उभारण्याची संधी देते. पण जर तुम्ही फक्त नोकरीवरच अवलंबून राहिलात तर तुमचे आर्थिक आयुष्य कायम दुसऱ्याच्या हातात राहील. स्वतःचा ॲसेट कॉलम उभारणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेणे होय. हे करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसते, तर केवळ एका ठाम निर्णयाची आवश्यकता असते. व्यावहारिक कृतीबद्दल बोलायचे झाले तर आज एक काम नक्की करा. स्वतःला एक प्रश्न विचारा की माझ्याकडे असे कोणते कौशल्य आहे जे मी माझ्या नोकरी व्यतिरिक्त इतरांसाठी वापरू शकतो. हे कौशल्य शिकवण्याचे, एखादी गोष्ट तयार करण्याचे किंवा सल्ला देण्याचे असू शकते. हे उत्तर एका कागदावर लिहून काढा आणि मग विचार करा की या कौशल्यातून उत्पन्न कसे मिळवता येईल. हे एक छोटेसे सत्र असले तरी यातून तुमच्या व्यवसायाची पहिली रूपरेखा तयार होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे या महिन्यापासून एक नवी सवय लावा. पगार आला की सर्वात आधी स्वतःच्या ॲसेट कॉलमसाठी काहीतरी रक्कम बाजूला काढा, मग ती कितीही कमी का असेना. ती रक्कम एखाद्या गुंतवणुकीत गुंतवा किंवा व्यवसायासाठी बाजूला ठेवा. हे करताना मनात एकच विचार ठेवा की हे पैसे माझ्यासाठी काम करणार आहेत. जेव्हा हा विचार सवयीचा होतो तेव्हा तुमचे आर्थिक आयुष्य खऱ्या अर्थाने बदलायला लागते. आधीच्या अध्यायात आपण हे समजून घेतले की नोकरीसोबत स्वतःचा ॲसेट कॉलम, मालमत्ता स्तंभ उभारणे किती आवश्यक आहे. आता या अध्यायात रॉबर्ट कियोसाकी यांनी एक असा विषय मांडला आहे ज्याचा बहुतेक व्यक्ती कधीच गांभीर्याने विचार करत नाहीत. तो विषय म्हणजे कर, टॅक्स. आणि त्याहून महत्त्वाचा विषय म्हणजे कॉर्पोरेशन. श्रीमंत व्यक्ती कर कसा भरतात आणि सामान्य नोकरदार व्यक्ती कर कसा भरतात, या दोन पद्धतींमध्ये इतका मोठा फरक आहे की तो ऐकल्यावर हे आपल्याला आधी का कळले नाही असे वाटू लागते. तुम्हाला माहीत आहे का की जगातील सगळ्यात जास्त कर कोण भरतो? याचे उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल. सगळ्यात जास्त कर सामान्य पगारदार व्यक्ती भरते. जी व्यक्ती रोज कामावर जाते, मेहनत करते आणि महिन्याच्या शेवटी पगार घेते, त्या व्यक्तीच्या हातात पैसे येण्यापूर्वीच कर कापला जातो. याउलट ज्या व्यक्तीकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे ती व्यक्ती कायदेशीर मार्गांनी आपला कर वाचवते. हे अन्यायकारक वाटत असले तरी सत्य आहे. या सत्याला रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात इतक्या स्पष्टपणे मांडले आहे की ते ऐकताना आपण स्वतःला विचारतो की आपण नेमके कुठे चुकतो आहोत. या अध्यायाची सुरुवात इतिहासापासून होते. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की करांची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा ते श्रीमंतांवर लागू व्हावेत या उद्देशाने आणले गेले होते. सामान्य व्यक्तीला सुरुवातीला कर नव्हता, पण हळूहळू कर सर्वांवर लागू झाला. आज परिस्थिती अशी आहे की सामान्य नोकरदार व्यक्ती सगळ्यात जास्त कर भरते आणि खऱ्या श्रीमंत व्यक्ती कायदेशीर मार्गांनी करांची जबाबदारी कमी करतात. हे कसे घडते याचे उत्तर या अध्यायात दिले आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ते म्हणतात की सामान्य व्यक्ती आधी पैसे कमावते, मग कर भरते आणि उरलेल्या पैशांवर जगते. पण कॉर्पोरेशन म्हणजेच नोंदणीकृत कंपनी आधी कमावते, मग खर्च करते आणि उरलेल्या रकमेवर कर भरते. हा फरक जरी साध्या शब्दांत सांगितला असला तरी याचा अर्थ किती मोठा आहे हे समजले की डोळे उघडतात. याचा व्यावहारिक अर्थ काय होतो? समजा एखाद्या नोकरदार व्यक्तीला 1,00,000 रुपये पगार आहे. त्यातून आधी 30,000 रुपये कर जातो. मग उरलेल्या 70,000 घर, जेवण आणि मुलांचे शिक्षण असा सर्व खर्च भागवावा लागतो. पण एखाद्या कंपनीने त्याच 1,00,000 रुपयांतून आधी कार्यालयाचे भाडे, प्रवास, संगणक आणि इतर खर्च केले तर केवळ उरलेल्या रकमेवरच कर लागतो. म्हणजेच कराचा बोजा कमी होतो. हा फरक वर्षानुवर्षे जमा झाला तर तो किती मोठा होतो याची आपण केवळ कल्पनाच केलेली बरी. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की श्रीमंत व्यक्ती कर चुकवत नाहीत तर त्या करांची कायदेशीर बचत करतात. यालाच टॅक्स अवॉइडन्स, कर टाळणे म्हणतात. टॅक्स इव्हेजन, कर चोरी नव्हे. टॅक्स इव्हेजन म्हणजे बेकायदेशीर मार्गाने कर न भरणे, जो एक गुन्हा आहे. पण टॅक्स अवॉइडन्स म्हणजे कायद्याने दिलेल्या सवलती वापरून कायदेशीर मार्गाने करांचा बोजा कमी करणे होय, जे पूर्णपणे वैध आहे. श्रीमंत व्यक्ती हे काम खूप कुशलतेने करतात. हे कसे शक्य होते? रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की कायद्याने कंपन्यांना अनेक सवलती दिल्या आहेत. कंपनीच्या नावाने केलेले खर्च कर मोजताना वजा होतात. म्हणजेच व्यवसायासाठी घेतलेली गाडी, व्यवसायासाठीचा प्रवास,
कार्यालयाचे भाडे, संगणक, विजेचे बिल अशा असंख्य गोष्टी कंपनीच्या खर्चात मोजल्या जातात आणि यावर कर लागत नाही. पण हेच खर्च एखाद्या नोकरदाराने वैयक्तिकरित्या केले तर त्यातून कर वाचत नाही. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो की मग सर्वांनीच कंपनी काढायची का? रॉबर्ट कियोसाकी यांनी तसे सुचवलेले नाही. ते म्हणतात की आधी आर्थिक ज्ञान मिळवा, कायदे समजून घ्या आणि तज्ज्ञ व्यक्तींशी बोला. मगच तुमच्या परिस्थितीनुसार योग्य निर्णय घ्या. कंपनी काढणे हा एक मार्ग आहे, पण तो प्रत्येकासाठीच योग्य असेल असे नाही. मात्र कायद्याची माहिती असणे हे सर्वांसाठीच आवश्यक आहे. खरे सांगायचे तर आपल्याकडे बहुतेक व्यक्ती करांपासून दूर पळतात. कर म्हटला की डोक्यावर भार आल्यासारखे वाटते. पण रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की कर हा आपला शत्रू नाही, तर कर न समजणे हा खरा शत्रू आहे. जी व्यक्ती करांचे नियम समजते ती त्यातून आपल्याला फायदा कसा होईल हे शोधते, आणि जी व्यक्ती करांचे नियम समजत नाही ती विनाकारण जास्त कर भरत राहते. यात आणखी एक सखोल विचार आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की सामान्य व्यक्ती आयुष्यभर कर भरते, पण तो कर का भरते, किती भरते आणि तो कमी करता येतो का हे कधीच विचारत नाही. हा प्रश्न न विचारणे हीच सगळ्यात मोठी चूक आहे. कारण जो प्रश्न विचारत नाही त्याला उत्तर मिळत नाही, आणि जो उत्तर शोधत नाही तो जुन्या पद्धतीनेच आपले पैसे गमावत राहतो. आता कॉर्पोरेशनच्या आणखी एका फायद्याबद्दल बोलूया. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की कॉर्पोरेशनमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो. जर कंपनीवर एखादी कायदेशीर अडचण आली किंवा कोणी खटला दाखल केला तर त्याचा फटका कंपनीला बसतो, मालकाच्या वैयक्तिक मालमत्तेला नाही. यालाच लिमिटेड लायबिलिटी, मर्यादित दायित्व असे म्हणतात. म्हणजेच कंपनी ही एक वेगळी कायदेशीर व्यक्ती आहे जी मालकापासून स्वतंत्र असते. हे संरक्षण नोकरदाराला कधीच मिळत नाही. नोकरदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर त्याच्या कर्जाचा किंवा दाव्याचा थेट परिणाम होतो. हा विचार ऐकताना एक गोष्ट लक्षात येते की श्रीमंत व्यक्तींनी स्वतःभोवती कायदेशीर संरक्षणाची एक व्यवस्था उभी केलेली असते. त्या व्यक्ती नियमांच्या चौकटीत राहून त्या नियमांचा जास्तीत जास्त फायदा घेतात. सामान्य व्यक्ती मात्र नियम माहीत नसल्यामुळे तो फायदा घेऊ शकत नाही. यालाच रॉबर्ट कियोसाकी यांनी आर्थिक ज्ञानाचा अभाव म्हटले आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की श्रीमंत व्यक्तीच्या संघात नेहमी 4 प्रकारचे तज्ज्ञ असतात. 1. लेखापाल अकाउंटंट, जो करांचे नियम उत्तम जाणतो. 2. वकील लॉयर, जो कायदेशीर संरक्षण देतो. 3. आर्थिक सल्लागार फायनान्शियल ॲडवायझर, जो गुंतवणुकीचे मार्ग दाखवतो. 4. दलाल ब्रोकर, जो व्यवहारांमध्ये मदत करतो. या 4 व्यक्ती मिळून श्रीमंत व्यक्तीची आर्थिक व्यवस्था सांभाळतात. पण सामान्य व्यक्ती हे करत नाही, कारण त्यांना या गोष्टींची गरज वाटत नाही किंवा याबद्दल माहिती नसते. नोकरदार व्यक्ती म्हणते की लेखापाल कशाला, पगार आला, टीडीएस कापला, संपले. पण यात ती व्यक्ती अनेक सवलती गमावते ज्या तिला मिळू शकल्या असत्या. गृहकर्जावरील व्याजाची सवलत, बचत योजनांवरील सवलत किंवा आरोग्य विम्यावरील सवलत, या सर्व गोष्टी योग्य माहितीने वापरता येतात, पण माहिती नसल्यास त्या वाया जातात. रॉबर्ट कियोसाकी यांनी एक खूपच रोचक विचार मांडला आहे. ते म्हणतात की आर्थिक ज्ञान हे एक प्रकारचे शस्त्र आहे. जी व्यक्ती हे शस्त्र वापरायला शिकते ती आर्थिक लढाईत टिकते. जी शिकत नाही ती सतत मार खात राहते आणि तिला हेही कळत नाही की हा मार नक्की कुठून येतो आहे. कर हा एक मार आहे आणि तो कमी करण्याचा उपाय केवळ ज्ञानात दडलेला आहे. या विचाराशी जुळणारे एक अत्यंत प्रेरणादायी आणि तथ्यात्मक उदाहरण पाहूया. जेफ बेझोस यांनी ॲमेझॉन ही कंपनी सुरू केली तेव्हा ते एका गुंतवणूक कंपनीत उच्च पगाराच्या नोकरीत होते. त्यांनी नोकरी सोडून ॲमेझॉन सुरू केली, पण त्यांनी ती एक कंपनी म्हणून नोंदवली. सुरुवातीच्या काळात ॲमेझॉनने अनेक वर्षे नफा दाखवला नाही, कारण सर्व पैसा पुन्हा व्यवसायात गुंतवला जात होता. कंपनीच्या माध्यमातून केलेले खर्च कर मोजताना वजा होत होते. याच कायदेशीर रचनेच्या जोरावर ॲमेझॉनने आपला विस्तार केला, जो एखाद्या वैयक्तिक उद्योजकाला इतक्या वेगाने करणे शक्य झाले नसते. जेफ बेझोस यांनी कर कायद्यांना समजून घेतले, त्यातून जास्तीत जास्त फायदा घेतला, आणि आज ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. जेफ बेझोस यांनी कर चुकवले नाहीत, तर त्यांनी कायद्याने दिलेल्या संधींचा योग्य वापर केला. त्यांनी कंपनीची रचना अशी केली की कायदेशीर खर्च वजा झाल्यानंतर उरलेल्या रकमेवरच कर लागेल. हे सर्व धोरण त्यांनी आधीच आखले होते, आणि हे केवळ आर्थिक ज्ञानामुळेच शक्य झाले. आता पुन्हा रॉबर्ट कियोसाकी यांच्या मूळ विचाराकडे वळूया. ते म्हणतात की गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्ती जास्त कर भरतात कारण त्यांना कर व्यवस्था माहीत नसते. श्रीमंत व्यक्ती कमी कर भरते कारण तिला कर व्यवस्था चांगल्या प्रकारे माहीत असते. हा फरक ज्ञानाचा आहे, पैशाचा नाही. म्हणजेच आधी ज्ञान मिळवले की मग पैसा वाचायला लागतो. रॉबर्ट कियोसाकी यांनी आणखी एक विचार मांडला आहे जो खूपच व्यावहारिक आहे. ते म्हणतात की कायदे श्रीमंत व्यक्तींनी लिहिले आहेत, श्रीमंतांसाठीच. हे ऐकायला जरी कडू वाटले तरी हे वास्तव आहे. ज्यांना कायद्याची जास्त माहिती असते ते कायदे बनवताना त्यांच्या फायद्याच्या तरतुदी त्यात समाविष्ट करतात. ज्या व्यक्ती कायदे वाचत नाहीत त्या या तरतुदींचा फायदा घेऊ शकत नाहीत.
म्हणून रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की तुम्ही देखील कायद्यांचा अभ्यास करा आणि त्यात जे फायदे आहेत ते नक्की मिळवा. हे ऐकताना काहींना वाटेल की हे सर्व खूप गुंतागुंतीचे आहे, पण रॉबर्ट कियोसाकी यांनी यावरही उत्तर दिले आहे. ते म्हणतात की तुम्हाला सर्व काही स्वतः शिकण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त योग्य व्यक्ती ओळखायला शिकायला हवे. एक चांगला लेखापाल किंवा करतज्ञ जर तुमच्या बाजूला असेल तर तो तुम्हाला अशा गोष्टी सांगेल ज्या तुम्हाला माहीत नाहीत. त्यांच्या सल्ल्याने तुम्ही अनेक चुका टाळाल आणि अनेक संधींचा लाभ घेऊ शकाल. इथे आणखी एक मार्मिक विचार येतो. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की बहुतेक व्यक्ती लेखापालाला एक खर्च मानतात, पण श्रीमंत व्यक्ती लेखापालाला एक गुंतवणूक मानते. चांगल्या लेखापालाला तुम्ही जेवढी फी द्याल त्यापेक्षा जास्त पैसे तो तुमचे वाचवून देतो. यालाच लिव्हरेज ऑफ नॉलेज, ज्ञानाचा लाभ असे म्हणतात. दुसऱ्याच्या ज्ञानाचा फायदा घेणे हे देखील आर्थिक शहाणपणाचे एक रूप आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की कंपनी सुरू करणे हे केवळ कर वाचवण्यासाठी नसून तो आर्थिक विचाराचा एक भाग आहे. कंपनी सुरू करणे म्हणजे एक वेगळी आर्थिक ओळख तयार करणे होय. त्या ओळखीच्या मदतीने पैशाचा प्रवाह एका वेगळ्या पद्धतीने व्यवस्थापित करता येतो आणि याचा दीर्घकालीन फायदा खूप मोठा असतो. पण इथे एक इशाराही दिला आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की कंपनी सुरू करताना ती नीट चालवायला देखील शिकायला हवे. जर कंपनी सुरू केली आणि तिचे नीट व्यवस्थापन केले नाही तर त्याचे उलट तोटे होऊ शकतात. म्हणून आधी शिका आणि मग कृती करा. हा मूलभूत नियम सर्वच आर्थिक निर्णयांना लागू होतो. या अध्यायाची मुख्य शिकवण अशी आहे: आर्थिक ज्ञान म्हणजे फक्त पैसे वाचवणे नव्हे, तर कायद्याच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त फायदा मिळवणे होय. श्रीमंत व्यक्ती कर कायद्यांना घाबरत नाहीत, तर त्या त्यांना समजून घेतात. कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जो आर्थिक फायदा मिळतो तो सामान्य नोकरदाराला त्याच्या वैयक्तिक उत्पन्नावर मिळत नाही. हा फरक केवळ ज्ञानाचा आहे आणि हे ज्ञान मिळवणे प्रत्येकाच्या आवाक्यात आहे. फक्त ते मिळवण्याची प्रबळ इच्छा असायला हवी. व्यावहारिक कृतीबद्दल बोलायचे झाले तर आज एक काम नक्की करा. तुमच्या परिसरातील एखाद्या चांगल्या करतज्ञाशी किंवा लेखापालाशी एक छोटी भेट घ्या. त्यांना फक्त एक प्रश्न विचारा की माझ्या सध्याच्या उत्पन्नावर मी कायदेशीर मार्गाने किती कर वाचवू शकतो. हे एक छोटेसे चर्चासत्र तुम्हाला अनेक नवीन गोष्टी सांगून जाईल. त्यातून एखादा जरी मार्ग वापरता आला तर तो पैसा तुमच्याच खिशात राहील. दुसरी गोष्ट म्हणजे आयकर कायद्यातील काही मूलभूत सवलतींबद्दल स्वतः वाचायला सुरुवात करा. गृहकर्जावरील व्याजाची सवलत, आरोग्य विम्याची सवलत किंवा भविष्य निर्वाह निधीतील PF गुंतवणुकीची सवलत, या सर्व गोष्टी कायदेशीर असून सर्वांना उपलब्ध आहेत. पण त्या माहीत नसल्यास आपण त्यांचा वापर करू शकत नाही. हे ज्ञान मिळवणे हीच या अध्यायातून घ्यायची सर्वात मोठी प्रेरणा आहे. आधीच्या अध्यायात आपण हे समजून घेतले की कर कायद्यांचे ज्ञान हे एक प्रभावी शस्त्र आहे आणि जो त्याचा वापर करायला शिकतो तो आर्थिकदृष्ट्या नक्कीच पुढे जातो. आता या अध्यायात रॉबर्ट कियोसाकी यांनी एक असा विचार मांडला आहे जो पैशाच्या साध्या व्याख्येलाच पूर्णपणे बदलून टाकतो. ते म्हणतात की पैसा म्हणजे एक कल्पना आहे. हे ऐकताना सुरुवातीला कदाचित जड वाटेल, पण ते समजले की डोळे उघडतात. या अध्यायात संधी कशी ओळखायची, जोखीम कशी घ्यायची आणि जेव्हा आत्मविश्वास व ज्ञान एकत्र येतात तेव्हा पैसा कसा तयार होतो याबद्दल रॉबर्ट कियोसाकी यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केले आहे. एखादी संधी समोर आली तर तुम्ही काय करता? बहुतेक व्यक्ती थांबतात, विचार करतात किंवा इतरांना विचारतात आणि तोपर्यंत ती संधी निघून गेलेली असते. मग अशी तक्रार केली जाते की संधी कुठे असतात, आम्हाला तर त्या कधीच मिळत नाहीत. पण रॉबर्ट कियोसाकी यांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. संधी नेहमीच उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येकाला दिसतात, पण त्या फक्त अशाच व्यक्तींना ओळखता येतात ज्यांचे मन त्यासाठी तयार असते. हे मन ज्ञान आणि आत्मविश्वासाने तयार होते. हाच या अध्यायाचा मुख्य गाभा आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात एक अत्यंत साधा पण क्रांतिकारी विचार मांडला आहे. ते म्हणतात की पैसा म्हणजे केवळ एक वस्तू नसून ती एक कल्पना आहे. आपण पैशाकडे नेहमी एक ठोस गोष्ट म्हणून बघतो, जसे की नोटा, नाणी किंवा बँकेतील शिल्लक. पण रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की या सर्वांच्या मागे एक मूळ कल्पना असते. जेव्हा एखादी व्यक्ती एखादी गरज ओळखते, त्यावर उपाय शोधते आणि तो उपाय लोकांना उपलब्ध करून देते, तेव्हा पैसा तयार होतो. हा पैसा त्या व्यक्तीने स्वतः छापलेला नसून तो कल्पनेतून निर्माण केलेला असतो. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. एका गावात एक व्यक्ती आहे जिने पाहिले की गावातील लोक दुसऱ्या गावातून भाज्या आणतात, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाया जातात. त्या व्यक्तीने विचार केला की जर मी इथेच भाज्या पिकवून विकल्या तर लोकांचा वेळ वाचेल आणि मला उत्पन्न मिळेल. जेव्हा ही कल्पना प्रत्यक्षात आली तेव्हा पैसा तयार झाला. हा पैसा जमिनीतून किंवा हवेतून आलेला नसून एका कल्पनेतून आणि गरज ओळखण्याच्या क्षमतेतून निर्माण झाला आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की श्रीमंत व्यक्ती पैसा शोधत नाहीत, तर त्या पैसा तयार करतात. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. पैसा शोधणे म्हणजे जे आधीपासून उपलब्ध आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करणे, तर पैसा तयार करणे म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करणे जिथे पैसा आपोआप येऊ लागतो.
हे सर्व कल्पनेतून, संधी ओळखण्यातून आणि त्यावर कृती करण्याच्या धाडसातून साध्य होते. संधी कशी ओळखायची? रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते संधी ओळखणे ही एक कला आहे जी सराव आणि शिक्षणाने शिकता येते. जेव्हा एखादी व्यक्ती आर्थिक ज्ञान मिळवते, बाजार समजून घेते आणि लोकांच्या गरजा ओळखते, तेव्हा तिला संधी दिसायला लागतात. जी व्यक्ती केवळ नोकरीच्याच विचारात असते तिला संधी दिसत नाही, कारण तिचे मन त्यासाठी कधीच तयार नसते. पण जी व्यक्ती सतत शिकत असते आणि नवनवीन गोष्टींचे निरीक्षण करते तिला सर्वत्र संधी दिसतात. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की बहुतेक व्यक्तींना संधी दिसली की त्याआधी ती संधी का यशस्वी होणार नाही याची कारणे शोधू लागतात. माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे वेळ नाही किंवा मला अनुभव नाही असे विचार मनात येतात आणि संधी हातातून जाते. पण श्रीमंत व्यक्ती जेव्हा संधी पाहते तेव्हा ती स्वतःला एकच प्रश्न विचारते, ही संधी मी कशी वापरू शकतो? या प्रश्नाचं उत्तर शोधताना नवनवीन मार्ग आपोआप दिसू लागतात. खरे सांगायचे तर संधी घेणे म्हणजे जोखीम पत्करणे होय, आणि जोखीम म्हटले की मनात भीती निर्माण होते. पण रॉबर्ट कियोसाकी यांनी जोखमीबद्दल एक वेगळा दृष्टिकोन दिला आहे. ते म्हणतात की जोखीम घेणे आणि जुगार खेळणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. जुगारात कोणतीही माहिती नसताना पैसे लावले जातात, पण जोखीम घेणे म्हणजे पुरेसे ज्ञान मिळवल्यानंतर, परिस्थितीचे नीट आकलन केल्यानंतर आणि संभाव्य परिणामांची जाणीव झाल्यानंतर घेतलेला एक निर्णय होय. ज्ञानावर आधारित जोखीम ही भीतीवर आधारित टाळाटाळीपेक्षा नेहमीच श्रेयस्कर असते. रॉबर्ट कियोसाकी यांनी एक अत्यंत महत्त्वाचा विचार मांडला आहे की बहुतेक व्यक्ती जोखीम टाळतात कारण त्यांना अपयशाची भीती वाटते. पण अपयशाचा अर्थ हार असा होत नाही, तर तो एक धडा असतो. जी व्यक्ती कधीही जोखीम घेत नाही ती कधीच काही शिकू शकत नाही, आणि जी शिकत नाही ती प्रगतीही करू शकत नाही. श्रीमंत व्यक्तीच्या आयुष्यात अनेकदा अपयश आलेले असते, पण त्या अपयशातून धडा घेऊन त्या व्यक्ती पुन्हा उभ्या राहतात. आणखी एक सखोल विचार असा की आत्मविश्वास हे सर्वात मोठे भांडवल आहे. तुमच्याकडे पैसे नसले तरी आत्मविश्वास असेल तर पैसे मिळवण्याचे मार्ग नक्कीच सापडतात. पण पैसे असूनही आत्मविश्वास नसेल तर ते पैसे टिकत नाहीत. हा आत्मविश्वास केवळ ज्ञानातून येतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल सखोल ज्ञान असते तेव्हा त्याबद्दलचा आत्मविश्वास आपोआप निर्माण होतो. म्हणून ज्ञान आणि आत्मविश्वास हे एकमेकांना पूरक आहेत. हे ऐकताना मनात असा प्रश्न येतो की जर एखादा निर्णय चुकला तर? रॉबर्ट कियोसाकी यांनी याचे उत्तर खूप सुंदर दिले आहे. ते म्हणतात की चुकीच्या निर्णयाची किंमत आपण मोजतो, पण कोणताही निर्णय न घेण्याची किंमत त्यापेक्षा कितीतरी जास्त असते. कारण जेव्हा तुम्ही निर्णय घेत नाही तेव्हा ती संधी कायमची निघून जाते. चुकीच्या निर्णयातून किमान काहीतरी शिकता येते, पण संधी न घेतल्याच्या पश्चात्तापातून काहीच साध्य होत नाही. रॉबर्ट कियोसाकी यांनी एक वेगळा पैलू मांडला आहे. ते म्हणतात की हे जग सतत बदलत असते. बाजार बदलतो, तंत्रज्ञान बदलते आणि लोकांच्या गरजाही बदलतात. प्रत्येक बदलात एक संधी दडलेली असते. जो व्यक्ती बदलाला घाबरतो तो संधी गमावतो, पण जो व्यक्ती बदलाचा स्वीकार करतो तो त्यातून काहीतरी नवीन निर्माण करतो. श्रीमंत व्यक्तीची नजर नेहमी भविष्याकडे असते. ती आज काय घडत आहे हे पाहते आणि उद्या काय घडू शकते याचा विचार करते. हा विचार इतका महत्त्वाचा आहे की तो सविस्तरपणे समजून घेणे आवश्यक आहे. समजा एखादी कंपनी अडचणीत आहे तर सामान्य व्यक्ती म्हणेल की तिथे धोका आहे, पण आर्थिकदृष्ट्या जागरूक व्यक्ती म्हणेल की तिथे संधी आहे, कारण त्या कंपनीचे शेअर्स स्वस्त झाले आहेत. जर ती कंपनी पुन्हा उभी राहिली तर त्या स्वस्त शेअर्सची किंमत कित्येक पटींनी वाढू शकते. हे संधी ओळखणे आहे, आणि हे केवळ त्यालाच दिसते ज्याला बाजाराचे तंत्र समजते. तसेच एखाद्या परिसरात घरांच्या किमती कमी झाल्या असतील तर सामान्य व्यक्ती तिथे खरेदी करायला घाबरते, पण ज्याला आर्थिक ज्ञान आहे ती व्यक्ती म्हणेल की हीच खरेदी करण्याची योग्य वेळ आहे, कारण भविष्यात किमती वाढतील आणि तेव्हा त्या मालमत्तेचे मूल्य खूप जास्त असेल. हेच पैसा तयार करणे होय. हे कोणत्याही जादूने नाही तर केवळ ज्ञानाने साध्य होते. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की आर्थिक बुद्धिमत्ता म्हणजे तुम्ही किती पैसे कमावता हे नसून तुम्ही किती पैसे स्वतःकडे ठेवता, ते किती काळ टिकवता आणि त्यांना किती प्रभावीपणे कामावर लावता हे होय. एखादी व्यक्ती कोट्यवधी रुपये कमावते, पण जर तिने ते सर्व खर्च केले तर ती आर्थिकदृष्ट्या बुद्धिमान नाही. याउलट एखादी व्यक्ती कमी कमावूनही जर ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवत असेल तर ती आर्थिकदृष्ट्या जास्त बुद्धिमान मानली जाते. जोखीम आणि ज्ञान यांच्या संयोगाबद्दल बोलायचे झाले तर रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की प्रत्येक गुंतवणुकीत जोखीम असतेच. शेअर्सच्या किमती कमी होऊ शकतात, जमिनीचे भाव स्थिर राहू शकतात किंवा व्यवसाय अयशस्वी होऊ शकतो. पण त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की जोखीम हे अज्ञानाचेच दुसरे नाव आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण ज्ञान असते तेव्हा त्यातील जोखीम कमी होते, आणि जेव्हा ज्ञान नसते तेव्हा तीच जोखीम मोठी वाटते. म्हणून जोखीम कमी करण्यासाठी आपले ज्ञान वाढवणे आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संधी ओळखण्याची क्षमता ही जन्मजात नसते, ती विकसित करता येते. यासाठी आपले मन नेहमी उघडे ठेवावे लागते.
नवीन गोष्टी शिकण्याची तयारी लागते आणि जुन्या समजुती सोडण्याचे धाडस लागते. जी व्यक्ती मी आधीच खूप शिकलो आहे असे म्हणते, तिची प्रगती तिथेच थांबते. पण जी व्यक्ती मला अजून खूप शिकायचे आहे असे म्हणते, तिच्यासाठी संधींची दारे नेहमीच उघडी असतात. या विचाराशी थेट जोडलेले एक वास्तविक उदाहरण पाहूया. स्टीव्ह जॉब्स यांची गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे, पण त्यांच्या आयुष्यातील एक भाग या अध्यायाशी तंतोतंत जुळतो. स्टीव्ह जॉब्स यांना जेव्हा ॲपल कंपनीतून बाहेर काढले गेले, तेव्हा त्यांनी नेक्स्ट नावाची नवीन कंपनी सुरू केली आणि पिक्सारमध्ये गुंतवणूक केली. त्या काळात संगणक उद्योग अत्यंत आव्हानात्मक होता आणि अनेकांना वाटले की ते यशस्वी होणार नाहीत. पण स्टीव्ह जॉब्स यांना एक अशी गोष्ट दिसत होती जी इतरांना दिसत नव्हती. त्यांना खात्री होती की संगणक हा भविष्यात मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनेल. त्या कल्पनेवर त्यांचा इतका विश्वास होता की ते सर्व अडचणींवर मात करत राहिले. पुढे पिक्सारने जगप्रसिद्ध चित्रपट निर्माण केले आणि ॲपलमध्ये परतल्यावर त्यांनी संपूर्ण जगाचा तंत्रज्ञान वापरण्याचा अनुभवच बदलून टाकला. हे सर्व एका कल्पनेतून आणि त्या कल्पनेवरील अढळ आत्मविश्वासातून साध्य झाले. स्टीव्ह जॉब्स यांचे उदाहरण हे सिद्ध करते की बाहेरून अपयश वाटणारी गोष्ट ही प्रत्यक्षात एका नवीन यशाची सुरुवात असू शकते. त्यांनी त्या काळात नवीन ज्ञान मिळवले, नवनवीन गोष्टी शिकल्या आणि जेव्हा ते ॲपलमध्ये परतले तेव्हा त्यांनी आयफोन, आयपॉड आणि आयपॅडसारखी उत्पादने जगाला दिली, ज्यांची कल्पनाही यापूर्वी कोणाला नव्हती. हेच कल्पनेतून आणि ज्ञानातून पैसा तयार करणे होय. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की श्रीमंत व्यक्तीकडे एक वेगळीच नजर असते. ती व्यक्ती बाजारातील प्रत्येक चढउताराकडे एक संधी म्हणून बघते. बाजार खाली आला की ती व्यक्ती म्हणते की ही खरेदी करण्याची संधी आहे आणि बाजार वर गेला की ती विक्री करण्याची संधी आहे असे ती मानते. जो व्यक्ती भीतीने ग्रासलेला असतो तो नेहमी चुकीच्या वेळी निर्णय घेतो. बाजार तेजीत असताना लोभाने खरेदी करतो आणि बाजार मंदीत असताना भीतीने विक्री करतो, ज्यामुळे त्याचा तोटा होतो. बुद्धिमान गुंतवणूकदार नेहमी बाजाराच्या प्रवाहाच्या उलट दिशेने जातो. जेव्हा सर्वजण घाबरलेले असतात तेव्हा तो संधी शोधतो आणि जेव्हा सर्वजण उत्साहात असतात तेव्हा तो सावध होतो. हे करण्यासाठी मानसिक ताकद लागते, जी केवळ ज्ञानातून मिळते. जेव्हा तुम्हाला बाजार समजतो तेव्हा इतरांच्या भावनांचा तुमच्या निर्णयावर कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही केवळ स्वतःच्या विश्लेषणावर विश्वास ठेवता. संधी ओळखणे म्हणजे केवळ शेअर्स किंवा जमिनीत गुंतवणूक करणे नव्हे, तर ती लोकांमध्ये आणि त्यांच्या गरजांमध्ये शोधणे होय. एखाद्या व्यक्तीच्या कामात असलेली उणीव जर तुमच्या कौशल्याने भरून काढता येत असेल तर तिथे संधी आहे. एखाद्या बाजारात एखादी वस्तू किंवा सेवा उपलब्ध नसेल तर तिथे संधी आहे. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नसेल आणि ते तुमच्याकडे असेल तर तिथे मोठी संधी आहे. हे एकदा बघायला शिकले की संधी सर्वत्र दिसायला लागतात. या अध्यायाची मुख्य शिकवण अशी आहे: पैसा म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नसून ती एक कल्पना आहे. जी व्यक्ती गरजा आणि संधी ओळखते व त्यावर ज्ञानाच्या आधाराने कृती करते, तीच पैसा तयार करू शकते. श्रीमंत होणे हा केवळ नशिबाचा भाग नसून ते ज्ञान आणि आत्मविश्वास यांचे एकत्रित फळ आहे. संधी नेहमीच असतात, पण त्या केवळ तयार असलेल्या मनालाच दिसतात आणि असे मन तयार करणे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. व्यावहारिक कृतीबद्दल बोलायचे झाले तर आजपासून एक नवी सवय लावा. दररोज 15 मिनिटे बातम्या वाचा, पण एका वेगळ्या नजरेने. प्रत्येक बातमी वाचताना स्वतःला एक प्रश्न विचारा की यात माझ्यासाठी कोणती संधी दडलेली आहे. याचे उत्तर कदाचित लगेच मिळणार नाही, पण हा प्रश्न विचारण्याची सवय लागली की तुमचे मन हळूहळू संधी ओळखायला शिकेल. एके दिवशी तुम्हाला अशा बातमीत खरोखरच एक मोठी संधी दिसेल, जी इतरांच्या नजरेतून सुटलेली असेल. दुसरी गोष्ट म्हणजे या आठवड्यात अशा एखाद्या व्यक्तीशी बोला जिने स्वतःचा छोटा व्यवसाय यशस्वीरित्या उभा केला आहे. त्यांना फक्त एकच प्रश्न विचारा की त्यांनी ती संधी कशी ओळखली. हे संभाषण तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकवेल. दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणे हा देखील ज्ञान मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे आणि हेच ज्ञान तुमच्या मनाला पुढच्या मोठ्या संधीसाठी सज्ज करेल. आधीच्या अध्यायात आपण हे समजून घेतले की पैसा म्हणजे एक कल्पना आहे आणि संधी ओळखणे हे ज्ञान व आत्मविश्वास यांच्यातून येते. आता या अध्यायात रॉबर्ट कियोसाकी यांनी एक असा विचार मांडला आहे जो पैसा कमावण्याच्या मूळ हेतूकडेच एका वेगळ्या नजरेने बघायला लावतो. ते म्हणतात की पैशासाठी काम करू नका, कौशल्यांसाठी काम करा. हे ऐकताना सुरुवातीला जड वाटेल, पण यातच करिअरचे आणि आयुष्याचे खरे रहस्य दडलेले आहे. या अध्यायात संवाद कौशल्य, विक्री कौशल्य आणि नेतृत्व कौशल्य यांसारखी अनेक कौशल्ये आत्मसात करण्याचे महत्त्व रॉबर्ट कियोसाकी यांनी इतक्या स्पष्टपणे सांगितले आहे की ते ऐकल्यावर स्वतःच्या करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काम करता ते फक्त पगारासाठी करता की त्यातून तुम्ही काहीतरी नवीन शिकत आहात? हा एक साधा प्रश्न असला तरी याचे उत्तर खूप महत्त्वाचे आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की बहुतेक व्यक्ती एकाच नोकरीत अडकून पडतात कारण त्या फक्त पगार बघतात. त्या नोकरीतून काय शिकता येईल याचा विचारच त्या करत नाहीत. यामुळे वर्षांमागून वर्षे जातात,
पण त्यांच्या कौशल्यांचे वर्तुळ वाढत नाही. एकाच जागी उभे राहणे म्हणजे प्रत्यक्षात मागे जाण्यासारखे आहे, कारण जग सतत पुढे चालत असते. रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात एक अत्यंत साधे पण धक्कादायक निरीक्षण मांडले आहे. ते म्हणतात की जगात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या त्यांच्या क्षेत्रात अत्यंत हुशार आहेत आणि उत्तम काम करतात, पण तरीही त्या आर्थिकदृष्ट्या पुढे जाऊ शकत नाहीत. याचे कारण असे की केवळ एकाच गोष्टीत तज्ज्ञ असणे पुरेसे नसते. जगात टिकण्यासाठी आणि मोठे यश मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या कौशल्यांचे एकत्रित बळ लागते. यासाठी रॉबर्ट कियोसाकी यांनी एक अतिशय रोचक उदाहरण दिले आहे. ते म्हणतात की एकदा एका लेखिकेने त्यांच्याकडे येऊन सांगितले की तिला लेखनाची खूप आवड आहे आणि ती उत्तम लिहिते, पण तिच्या पुस्तकांना वाचक मिळत नाहीत. रॉबर्ट कियोसाकी यांनी तिला सुचवले की तुम्ही विक्री कौशल्याचा एखादा अभ्यासक्रम का करत नाही. त्यावर ती म्हणाली की मला विक्री शिकायची नाही, मी एक लेखिका आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी स्पष्ट केले की हीच खरी समस्या आहे. एखाद्या गोष्टीत उत्तम असणे पुरेसे नसते, तर ती गोष्ट जगापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळे कौशल्य लागते. हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. जगात अनेक उत्तम लेखक आहेत जे आजही अनोळखी आहेत. अनेक उत्तम कलाकार दुर्लक्षित राहतात आणि अनेक हुशार शास्त्रज्ञ कमी ओळखले जातात, कारण त्यांनी स्वतःच्या मूळ कौशल्याव्यतिरिक्त इतर कौशल्ये शिकलेली नसतात. ज्या व्यक्ती अनेक कौशल्ये आत्मसात करतात त्यांना संधीही जास्त मिळतात. रॉबर्ट कियोसाकी यांनी 3 कौशल्यांवर विशेष भर दिला आहे. 1. संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स. इतरांशी नीट बोलता येणे, आपले विचार स्पष्टपणे मांडणे आणि इतरांना समजेल अशा भाषेत सांगणे. हे कौशल्य असेल तर माणसाचे विचार लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यातूनच नवीन संधी, व्यवसाय व नाती निर्माण होतात. 2. विक्री आणि विपणन कौशल्य, सेल्स अँड मार्केटिंग स्किल्स. अनेकांना वाटते की आपण विक्रेते नाही, तर आपल्याला याची काय गरज. पण रॉबर्ट कियोसाकी म्हणतात की प्रत्येक व्यक्ती आयुष्यात कुठे ना कुठे विक्रीच करत असते. नोकरीच्या मुलाखतीत स्वतःला सादर करणे किंवा बॉसला आपली कल्पना पटवून देणे ही विक्रीच आहे. विक्री म्हणजे केवळ दुकानात उभे राहणे नसून ती एक कला आहे जी सर्वत्र उपयोगी पडते. 3. नेतृत्व कौशल्य, लीडरशिप स्किल्स. इतरांना एकत्र आणून त्यांच्याकडून काम करून घेण्याची क्षमता. हे कौशल्य ज्याच्याकडे असते तो व्यक्ती एकट्याने काम करण्याची मर्यादा ओलांडते. ती व्यक्ती संघ तयार करते आणि मोठ्या ध्येयांकडे वाटचाल करते. नेतृत्व म्हणजे हुकूम देणे नसून लोकांना प्रेरित करणे होय. आता या 3 कौशल्यांबरोबरच रॉबर्ट कियोसाकी यांनी एक मूलभूत विचार मांडला आहे. ते म्हणतात की पैशासाठी काम करण्यात आणि कौशल्यांसाठी काम करण्यात एक मोठा फरक असतो. जो व्यक्ती पैशासाठी काम करतो तो नोकरी बदलताना फक्त जास्त पगार शोधतो, पण जो कौशल्यांसाठी काम करतो तो नोकरी बदलताना विचारतो की या नवीन ठिकाणी मला काय शिकायला मिळेल. हा फरक छोटा वाटला तरी 10 वर्षांनंतर या 2 व्यक्तींमधील प्रगतीचे अंतर खूप मोठे असते. खरे सांगायचे तर हे ऐकताना असा प्रश्न येतो की मग काय कमी पगारावर काम करायचे का. रॉबर्ट कियोसाकी यांचे उत्तर तसे नाही. ते म्हणतात की पगाराकडे दुर्लक्ष करू नका, पण पगाराला एकमेव निकष मानू नका. जर एखाद्या नोकरीत पगार थोडा कमी असेल पण शिकायला खूप मिळत असेल तर ती नोकरी दीर्घकाळात जास्त फायदेशीर ठरू शकते, कारण त्यातून मिळालेले कौशल्य पुढे कितीतरी पटींनी जास्त उत्पन्न मिळवून देऊ शकते. रॉबर्ट कियोसाकी यांनी एक विचार करायला लावणारा पैलू मांडला आहे. ते म्हणतात की जगात सर्वात कमी पैसे मिळणाऱ्या लोकांमध्ये अनेक हुशार आणि कठोर परिश्रम करणाऱ्या व्यक्ती असतात. डॉक्टर, अभियंता किंवा शिक्षक खूप कष्ट करतात, पण त्यांच्या कष्टाचे मूल्य त्यांच्या कौशल्यांच्या मर्यादेवर ठरते. जो डॉक्टर फक्त उपचार करतो त्याचे उत्पन्न त्याच्या वेळेवर अवलंबून असते, पण जो डॉक्टर व्यवस्थापन, विपणन आणि संवाद या कौशल्यांना वैद्यकीय ज्ञानाची जोड देतो तो एक मोठे रुग्णालय उभारू शकतो, जे त्याच्या उपस्थितीशिवायही चालू शकते. एका क्षेत्रात उत्तम असणे आवश्यक असले तरी ते पुरेसे नाही. त्या मूळ कौशल्याला इतर कौशल्यांची जोड दिली की परिणाम अनेक पटींनी वाढतो. यालाच रॉबर्ट कियोसाकी यांनी मल्टीस्किल्स असे म्हटले आहे. आणखी एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे की व्यक्तीने आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करण्याची संधी घ्यायला हवी. एकाच जागी किंवा एकाच पदावर आयुष्यभर राहणे म्हणजे स्वतःच्या कौशल्यांची वाढ थांबवणे होय. जो व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करतो तो नवनवीन लोकांना भेटतो, वेगवेगळ्या समस्यांना सामोरा जातो आणि नवनवीन उपाय शिकतो. हे सर्व अनुभव एकत्र आल्यावर अशी व्यक्ती तयार होते जी कोणत्याही परिस्थितीत यश मिळवू शकते. रॉबर्ट कियोसाकी यांनी स्वतःच्या आयुष्याचे उदाहरण दिले आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांनी अनेक वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. ते मरीन कॉर्प्समध्ये होते, झेरॉक्स कंपनीत त्यांनी विक्रीचे तंत्र शिकले, स्वतःचा व्यवसाय सुरू केला, चुका केल्या आणि त्यातून शिकून ते पुन्हा उभे राहिले. या प्रत्येक अनुभवाने त्यांना काहीतरी नवीन दिले. या सर्व कौशल्यांच्या संयोगातूनच असे व्यक्तिमत्व तयार झाले जे आज पुस्तके लिहून आणि गुंतवणुकी करून जगभरात प्रसिद्ध आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की यश हे केवळ एका कौशल्यातून येत नाही, तर ते अनेक कौशल्यांच्या संगमातून येते. आणि ती कौशल्ये शिकायची असतील
तर काम हे केवळ पैशासाठी नसून शिकण्यासाठी करायला हवे. या संदर्भात ओप्रा विन्फ्रे यांचे उदाहरण अतिशय प्रेरणादायी आहे. ओप्रा विन्फ्रे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीत जन्म घेतला आणि लहानपणी अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले. पण त्यांनी स्वतःला एकाच क्षेत्रात मर्यादित ठेवले नाही. त्यांनी आधी रेडिओवर काम करून संवाद कौशल्य विकसित केले. मग टेलिव्हिजनवर येऊन लोकांशी जोडण्याची कला शिकल्या. त्यानंतर त्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू करून व्यवसाय व्यवस्थापन आत्मसात केले. आज त्या केवळ एक सूत्रसंचालक नसून एक यशस्वी उद्योजक, गुंतवणूकदार, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ओप्रा विन्फ्रे यांनी प्रत्येक नवीन संधीकडे शिकण्याची संधी म्हणून बघितले. हेच रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की पैशासाठी नाही तर कौशल्यांसाठी काम करा, कारण एकदा कौशल्ये जमा झाली की पैसा आपोआप येतो. संवाद कौशल्याबद्दल बोलायचे झाले तर रॉबर्ट कियोसाकी म्हणतात की हे सर्वात शक्तिशाली कौशल्य आहे. जो व्यक्ती आपले विचार प्रभावशाली पद्धतीने मांडू शकतो त्याला संधी नेहमी जास्त मिळतात, कारण असा व्यक्ती इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडतो. संवाद कौशल्य काही केवळ निबंध लिहिणे किंवा परीक्षेत उत्तरे लिहिणे नव्हे, तर ते लोकांच्या प्रतिक्रिया समजून घेऊन त्यांच्याशी थेट बोलणे होय. हे कौशल्य केवळ सरावानेच आत्मसात करता येते. विक्री कौशल्याचा उल्लेख करताना रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की हे एकमेव असे कौशल्य आहे जे थेट पैशाशी जोडलेले असते. जो विक्री करू शकतो तो नेहमी उत्पन्न मिळवू शकतो, कारण बाजारात सतत काहीतरी विकले जात असते. नेतृत्व कौशल्याबद्दल ते म्हणतात की एकट्याने काम करण्याच्या क्षमतेला मर्यादा असते, पण जो इतरांना प्रेरित करून काम करून घेतो त्याची क्षमता अमर्यादित होते. नेतृत्व म्हणजे हुकूम देणे नसून लोकांना एक मोठे ध्येय दाखवून त्यांना प्रेरित करणे होय. रॉबर्ट कियोसाकी यांनी एक मार्मिक गोष्ट सांगितली आहे की बहुतेक शाळा विद्यार्थ्यांना एकट्याने काम करायला शिकवतात. तिथे दुसऱ्याची मदत घेणे वाईट मानले जाते. पण व्यावसायिक जगात टीमवर्क हाच यशाचा पाया असतो. म्हणून हे शिक्षण शाळेबाहेरून मिळवणे आवश्यक असते. त्यांनी असाही सल्ला दिला आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या व्यतिरिक्त किमान 2 वेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींशी ओळख ठेवा, जेणेकरून एका क्षेत्रात मंदी आली तरी दुसऱ्या क्षेत्रातील संधी ओळखता येतील. प्रत्येक कौशल्य शिकता येते, फक्त ते शिकण्याची प्रबळ इच्छा आणि वेळ देण्याची तयारी हवी. जर कोणी म्हणत असेल की मला विक्री जमत नाही, तर त्यांनी विचार करावा की त्यांनी कधी त्याचा अभ्यास केला आहे का. जर केला नसेल तर ती सरावाची कमतरता आहे, कौशल्याची नाही. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात की जर एखादे महत्त्वाचे कौशल्य मिळत असेल तर काही काळासाठी कमी पगारावर काम करण्याची तयारी ठेवावी, कारण त्यातून मिळालेले ज्ञान भविष्यात खूप मोठे उत्पन्न मिळवून देऊ शकते. या अध्यायाची मुख्य शिकवण अशी आहे: पैशासाठी नाही तर कौशल्यांसाठी काम करा. पैसा येतो आणि जातो, पण कौशल्य कायम सोबत राहते. एका कौशल्यावर अवलंबून राहणे म्हणजे एकाच पायावर उभे राहण्यासारखे आहे, पण अनेक कौशल्ये सोबत असली की माणूस कोणत्याही संकटात टिकून राहतो. संवाद, विक्री आणि नेतृत्व ही 3 कौशल्ये ज्याच्याकडे असतात त्याला आयुष्यात संधींची कमतरता भासत नाही. व्यावहारिक कृतीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात एक काम नक्की करा. स्वतःच्या कौशल्यांची एक यादी तयार करा. त्यात संवाद, विक्री आणि नेतृत्व या कौशल्यांचा समावेश आहे का हे तपासा. जर नसेल तर यांपैकी किमान एक कौशल्य शिकायला आजपासूनच सुरुवात करा. मग ते एखादे पुस्तक वाचून असो किंवा एखादा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून असो. दुसरी गोष्ट म्हणजे पुढील वेळी नोकरीची किंवा कामाची संधी निवडताना स्वतःला एक प्रश्न विचारा की या कामातून मला नवीन काय शिकायला मिळेल. जर उत्तर काहीच नाही असेल तर ती संधी केवळ पैशापुरती आहे, पण जर उत्तर खूप काही असेल तर ती संधी तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते. आधीच्या अध्यायात आपण हे समजून घेतले की पैशासाठी नाही तर कौशल्यांसाठी काम करा, आणि अनेक कौशल्य अवगत असली की संधी आपोआप चालून येतात. आता या अध्यायात रॉबर्ट कियोसाकी यांनी एक असा विषय मांडला आहे जो अत्यंत कठीण आहे, कारण तो बाहेरच्या जगाबद्दल नसून आपल्या अंतर्मनाबद्दल आहे. श्रीमंत होण्याच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे बाहेर नसून ते आपल्या स्वतःच्या मनात असतात. हे अडथळे कोणते आहेत, ते कसे ओळखायचे आणि त्यांच्यावर कशी मात करायची, हे रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात इतक्या स्पष्टपणे सांगितले आहे की ऐकताना स्वतःचा चेहरा त्यात दिसायला लागतो. एखाद्या व्यक्तीला सर्व काही माहीत असते. गुंतवणूक करायला हवी, ॲसेट्स तयार करायला हवेत, नवीन कौशल्य शिकायला हवीत, हे सर्व तिला कळत असते, पण तरीही ती कृती करत नाही. याचे उत्तर बाहेर नसून आत दडलेले आहे, आणि हेच रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात शोधले आहे. ते म्हणतात की यशाच्या मार्गात 5 अडथळे असतात, आणि हे 5ही अडथळे व्यक्तीने स्वतःच उभे केलेले असतात. बाहेरची परिस्थिती, नशीब किंवा समाज यांना दोष देण्यापेक्षा हे स्वतःला समजून घेणे खूप कठीण असते, पण हे एकदा उमजले की आयुष्य बदलून जाते. पहिला अडथळा म्हणजे भीती, पैसे गमावण्याची भीती. हा सर्वात शक्तिशाली अडथळा आहे, कारण तो व्यक्तीला पहिले पाऊल टाकण्यापासूनच रोखतो. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की पैसे गमावण्याची भीती ही माणसाच्या आयुष्यात इतकी खोलवर रुजलेली असते की तो कधीही जोखीम घेत नाही. जोखीम नसेल तर नवीन काहीच घडत नाही.
भीती ही एक स्वाभाविक भावना आहे आणि ती असणे चुकीचे नाही, पण भीतीपोटी निर्णय न घेणे, संधी सोडणे किंवा नेहमी केवळ सुरक्षित पर्याय निवडणे हे आर्थिक प्रगतीसाठी मारक ठरते. रॉबर्ट कियोसाकी यांनी भीतीबद्दल एक अतिशय महत्त्वाचा विचार मांडला आहे. ते म्हणतात की भीती आणि अपयश हे दोन्ही श्रीमंत होण्याच्या मार्गाचे अविभाज्य भाग आहेत. जी व्यक्ती कधीच अपयशी झाली नाही तिने कधीच कोणती जोखीम घेतली नाही असे समजावे, आणि जोखीम नसेल तर प्रगतीही नसते. जगातील सर्वात यशस्वी व्यक्तींनी आयुष्यात अनेकदा पैसे गमावले आहेत, पण त्यांनी त्यातून धडा घेतला आणि त्या पुन्हा उभ्या राहिल्या. ज्या व्यक्ती भीतीपोटी कधीच गुंतवणूक करत नाहीत त्या तोटा जरी अनुभवत नसल्या तरी नफाही कधीच मिळवू शकत नाहीत. भीतीचा सामना कसा करायचा? रॉबर्ट कियोसाकी यांनी सुचवले आहे की भीती नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ती कायम राहणारच आहे, पण भीती असूनही आपल्याला पुढे जायचे आहे. ज्ञान मिळवा, कारण भीतीचा मुख्य स्रोत अज्ञान हा असतो. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असते तेव्हा ती गोष्ट तितकी भयावह वाटत नाही. म्हणून भीतीवरचा पहिला उपाय ज्ञानात दडलेला आहे. दुसरा अडथळा म्हणजे नकारात्मकता, सिनिसिझम. हे थोडे वेगळे आहे. नकारात्मकता म्हणजे हे शक्य नाही, हे कधीच होणार नाही किंवा यात खूप धोका आहे असे विचार करणे. हे विचार केवळ आतूनच येतात असे नाही, तर ते बाहेरूनही येतात. मित्र म्हणतात, एवढा मोठा विचार कशाला करतोस? नातेवाईक विचारतात, असे कोणाचे कधी जमले आहे का? तर शेजारी म्हणतात, बघ, त्याने व्यवसाय केला आणि तो बुडाला. या सर्व नकारात्मक आवाजांमुळे व्यक्ती स्वतःच्या मनातील शक्यतांवर विश्वास ठेवत नाही. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की नकारात्मकतेचा सर्वात मोठा धोका हा आहे की ती हळूहळू मनात घर करते. एक दिवस एक नकारात्मक विचार येतो, मग दुसऱ्या दिवशी दुसरा, आणि हळूहळू व्यक्तीचे मन एका नकारात्मक विश्वात बंदिस्त होते. मग संधी समोर आली तरी ती व्यक्ती म्हणते, नको, हे माझ्यासाठी नाही. हे मानसिकरित्या बंदिस्त होणे म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठे नुकसान आहे. नकारात्मकतेवर मात कशी करायची? रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते जेव्हा असा विचार मनात येतो तेव्हा तो पूर्णपणे दडपून टाकू नका. तो ऐका, पण त्याला अंतिम मानू नका. त्याऐवजी स्वतःला एक प्रश्न विचारा की जर हे खरे असेल तर मी काय करू शकतो? हा प्रश्न विचाराला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेतो आणि उत्तर शोधताना नवनवीन मार्ग दिसू लागतात. तिसरा अडथळा म्हणजे आळस. हे ऐकताना अनेकांना वाटेल की आपण आळशी नाही, आपण तर खूप काम करतो. पण रॉबर्ट कियोसाकी यांनी एका वेगळ्या प्रकारच्या आळसाबद्दल सांगितले आहे. ते म्हणतात की बहुतेक व्यक्ती कामात खूप व्यस्त असतात. त्या सकाळपासून रात्रीपर्यंत राबतात. पण त्या व्यक्ती त्यांच्या मालकाच्या ध्येयासाठी व्यस्त असतात, स्वतःच्या ध्येयासाठी नाही. स्वतःच्या आर्थिक भविष्याचा विचार करायला, नवीन गोष्टी शिकायला किंवा गुंतवणुकीचा अभ्यास करायला त्यावेळ काढत नाहीत. हा देखील एक प्रकारचा आळस आहे, जो व्यस्ततेच्या आवरणाखाली लपलेला असतो. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की या प्रकारच्या आळसावर एकच उपाय आहे, स्वतःला प्रश्न विचारणे. मी स्वतःसाठी वेळ काढतो का? किंवा मी माझ्या आर्थिक भविष्याचा कधी गंभीरपणे विचार केला आहे का? हे प्रश्न विचारले की आळसाची जाणीव होते आणि तिथूनच बदलाची सुरुवात होते. चौथा अडथळा म्हणजे चुकीच्या सवयी. रॉबर्ट कियोसाकी यांनी स्पष्ट केले आहे की आपल्या सवयीच आपले आयुष्य घडवत असतात. जर दरमहा पगार आल्यावर आधी सर्व बिले भरण्याची सवय असेल, म्हणजेच इतरांना आधी पैसे देण्याची सवय असेल, तर स्वतःसाठी कधीच काही उरत नाही. श्रीमंत व्यक्तीची सवय वेगळी असते. ती व्यक्ती आधी स्वतःला पैसे देते, म्हणजेच आधी बचत आणि गुंतवणूक केली जाते व त्यानंतर उरलेल्या रकमेवर खर्च भागवला जातो. हा बदल जरी छोटा वाटला तरी यातूनच मोठी संपत्ती निर्माण होते. या व्यतिरिक्त सतत तक्रार करणे ही देखील एक चुकीची सवय आहे. परिस्थितीची, नोकरीची, सरकारची किंवा बाजाराची तक्रार करण्यात व्यक्तीची ऊर्जा खर्च होते, उपाय शोधण्यात नाही. जो उपाय शोधत नाही त्याला तो कधीच मिळत नाही. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की तक्रार करणे सोडा आणि जबाबदारी स्वीकारायला शिका. स्वतःच्या परिस्थितीची जबाबदारी घेणे हेच सर्वात मोठे सामर्थ्य आहे. पाचवा अडथळा म्हणजे गर्व, ॲरोगन्स. हा सर्वात धोकादायक अडथळा आहे, कारण तो बुद्धिमान व्यक्तींना जास्त होतो. जो म्हणतो मला सर्व काही माहीत आहे, तो शिकणे बंद करतो आणि तिथूनच त्याची प्रगती थांबते. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की अनेकदा व्यक्ती एखाद्या विषयात चूक करते आणि तिला ते मान्य करायचे नसते. मग ती व्यक्ती त्या चुकीला झाकण्यासाठी गर्वाचा आधार घेते. माझी चूक नाही, बाजारच खराब होता किंवा सल्लागाराने चुकीचा सल्ला दिला असे ती म्हणते. पण ज्या क्षणी माणूस स्वतःची चूक मान्य करत नाही त्या क्षणी तो शिकणे बंद करतो. रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते गर्वावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे जिज्ञासा. मला हे माहीत नाही आणि मला ते शिकायचे आहे हा विचार गर्वाला थारा देत नाही. जो व्यक्ती सतत शिकण्याच्या भूमिकेत असतो तो कधीही गर्विष्ठ होऊ शकत नाही, कारण त्याला जाणीव असते की अजून खूप काही शिकणे बाकी आहे. आता या 5 अडथळ्यांना एकत्रितपणे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते की हे सर्व अडथळे आपल्या आत आहेत, बाहेर नाहीत.
बाहेरची परिस्थिती बदलायला वेळ लागतो, पण आतली परिस्थिती एका ठाम निर्णयाने बदलता येते. हा निर्णय म्हणजे जागरूकतेचा निर्णय होय आणि स्वतःकडे प्रामाणिकपणे बघण्याचा निर्णय होय. या संदर्भात टॉमस एडिसन यांचे उदाहरण अत्यंत समर्पक आहे. विजेचा दिवा शोधणारे महान संशोधक म्हणून आपण त्यांना ओळखतो, पण त्यांची खरी संघर्षगाथा या अध्यायाचे महत्त्व अधोरेखित करते. टॉमस एडिसन यांनी विजेचा दिवा शोधण्यापूर्वी 1000हून अधिक वेळा अपयश अनुभवले. प्रत्येक वेळी नवीन प्रयोग आणि प्रत्येक वेळी अपयश. आजूबाजूचे लोक म्हणायचे की हे शक्य नाही, हा माणूस वेळ वाया घालवत आहे. पण त्यांनी भीती मानली नाही, नकारात्मकता झुगारून दिली, आळस केला नाही आणि ते गर्वाने अंध झाले नाहीत. त्यांनी प्रत्येक अपयशाला एक नवीन धडा मानला. ते म्हणायचे की मला असे 1000 मार्ग सापडले जे काम करत नाहीत. अखेरीस त्यांना तो एक मार्ग सापडला ज्याने जगाला प्रकाश दिला. टॉमस एडिसन यांची ही जिद्द आपल्याला शिकवते की त्यांनी जर भीती किंवा नकारात्मकतेपुढे हार मानली असती तर जगाला हा शोध मिळाला नसता. अडथळे जिंकण्याचे महत्त्व इतके मोठे आहे की त्याचा परिणाम केवळ एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण मानवजातीवर होतो. या 5 अडथळ्यांपैकी भीती हा सर्वात मूलभूत अडथळा आहे, कारण इतर अनेक अडथळे भीतीतूनच जन्म घेतात. नकारात्मकता, आळस, चुकीच्या सवयी आणि अगदी गर्व देखील कुठेतरी मनात असलेल्या भीतीपोटीच निर्माण होतो. म्हणजेच भीती ही या सर्व अडथळ्यांची जननी आहे. भीतीचा सामना केला की इतर अडथळे आपोआप कमकुवत होतात. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की भीतीचा सामना करण्यासाठी आधी तिला ओळखा. मला नक्की कशाची भीती वाटते हा प्रश्न स्वतःला विचारा, कारण जेव्हा आपण भीतीला नावाने ओळखतो तेव्हा तिचा प्रभाव थोडा कमी होतो. रॉबर्ट कियोसाकी यांनी मांडलेला आणखी एक महत्त्वाचा विचार म्हणजे मी आज काय शिकणार. हा निर्णय आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. जो दररोज काहीतरी नवीन शिकतो तो हळूहळू मनातील सर्व अडथळे मोडून काढतो. ज्ञान हे भीती कमी करते, नकारात्मकता दूर करते, आळस घालवते, चुकीच्या सवयी बदलते आणि गर्व नाहीसा करते. म्हणजेच ज्ञान हाच या सर्व अडथळ्यांवरील एकमेव उतारा आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे अडथळे एकट्याने जिंकणे नेहमीच सोपे नसते. त्यासाठी योग्य सोबत असणे आवश्यक असते, असे मित्र आणि मार्गदर्शक जे तुम्हाला प्रोत्साहन देतात. जर आजूबाजूला नेहमी नकारात्मक बोलणारे लोक असतील तर त्यांचा प्रभाव आपल्या मनावर होतोच. म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात राहा ज्या स्वतः काहीतरी नवीन करत आहेत, प्रगती करत आहेत आणि सतत शिकत आहेत. अडथळे आयुष्यात एकदाच येत नाहीत, तर ते वारंवार येत राहतात. प्रत्येक नवीन पातळीवर ते नवीन स्वरूपात समोर येतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी जिंकणे आवश्यक असते. हे एक सातत्याने चालणारे काम आहे, पण जे हे काम करत राहतात तेच आयुष्यात कायम पुढे जातात. या अध्यायाची मुख्य शिकवण अशी आहे, तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसून तो तुमच्या मनात आहे. भीती, नकारात्मकता, आळस, चुकीच्या सवयी आणि गर्व हे 5 अडथळे आर्थिक प्रगतीच्या मार्गात उभे असतात. हे अडथळे तुम्हीच उभे केलेले असल्यामुळे ते पाडण्याचे सामर्थ्यही तुमच्यातच आहे. बाहेरची परिस्थिती कदाचित तुमच्या हातात नसेल, पण मनाची स्थिती नेहमी तुमच्या हातात असते. जेव्हा तुम्ही स्वतःला आतून बदलता तेव्हा बाहेरची परिस्थितीही हळूहळू बदलू लागते. व्यावहारिक कृतीबद्दल बोलायचे झाले तर आज एक काम नक्की करा. एक कागद घ्या आणि त्यावर प्रामाणिकपणे लिहा की आर्थिक प्रगतीच्या मार्गात माझ्यातील कोणता सर्वात मोठा अडथळा मला थांबवत आहे. तो भीती, नकारात्मकता, आळस, चुकीची सवय किंवा गर्व यांपैकी कोणता आहे. हे ओळखणे हेच बदलाचे पहिले पाऊल आहे, कारण जी गोष्ट आपण ओळखू शकत नाही ती आपण कधीच बदलू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या आठवड्यात असे एक काम करा जे तुम्ही आत्तापर्यंत केवळ भीतीपोटी टाळत आला आहात. मग ते एखाद्या तज्ज्ञाची भेट घेणे असो, एखादी गुंतवणूक समजून घेणे असो किंवा नवीन कौशल्याचा अभ्यास सुरू करणे असो. ते काम कितीही छोटे असले तरी चालेल, पण ते आवर्जून करा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही भीती असूनही पुढे पाऊल टाकता तेव्हा भीतीची पकड सैल होत जाते. असे वारंवार केल्याने एक दिवस असा येईल की भीती तुम्हाला कधीच रोखू शकणार नाही. आधीच्या अध्यायात आपण हे समजून घेतले की भीती, नकारात्मकता, आळस, चुकीच्या सवयी आणि गर्व हे 5 अडथळे आपल्या आतमध्ये असतात आणि त्यांना जिंकणे प्रत्येकाच्या हातात आहे. आता या अध्यायात रॉबर्ट कियोसाकी यांनी एक अत्यंत महत्त्वाचा विषय मांडला आहे. आतापर्यंत जे विचार सांगितले ते सर्व आपल्याला माहीत झाले, पण माहीत असणे आणि कृती करणे यात एक मोठी दरी असते. ती दरी बुजवणे म्हणजेच हा अध्याय होय. श्रीमंतीचा प्रवास सुरू कसा करायचा, पहिले पाऊल कसे उचलायचे आणि ते पाऊल उचलल्यानंतर त्यात सातत्य कसे ठेवायचे हे रॉबर्ट कियोसाकी यांनी इतक्या व्यावहारिक पद्धतीने सांगितले आहे की ते ऐकल्यावर आता आणखी थांबण्याचे काहीच कारण नाही असे वाटू लागते. जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले ते जे सर्व काही वाचतात, समजून घेतात, सर्व गोष्टींशी सहमत होतात आणि मग उद्यापासून सुरुवात करूया असे म्हणत दरवाजा बंद करतात. दुसरे ते जे एखादी गोष्ट ऐकली की लगेच एक छोटेसे पाऊल उचलतात. पहिल्या प्रकारचे लोक वर्षांमागून वर्षे त्याच ठिकाणी असतात, तर दुसऱ्या प्रकारचे लोक 10 वर्षांत एका वेगळ्याच जगात पोहोचलेले असतात.
हा फरक बुद्धिमत्तेचा किंवा माहितीचा नसून तो केवळ कृतीचा आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी हाच विचार या अध्यायात मांडला आहे. ज्ञान, विचार आणि समज यांना प्रत्यक्षात कृतीत रूपांतरित करणे हीच श्रीमंतीची खरी सुरुवात आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात सर्वात आधी एक प्रश्न विचारला आहे की तुमचे वाय काय आहे, म्हणजेच तुम्हाला श्रीमंत का व्हायचे आहे. याचे उत्तर शोधणे खूप महत्त्वाचे आहे, कारण जेव्हा मार्ग कठीण होतो तेव्हा हे का तुम्हाला चालत ठेवते. जर तुमचे कमकुवत असेल तर पहिल्याच अडचणीत तुम्ही प्रयत्न सोडून द्याल, पण जर तुमचे खूप शक्तिशाली असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकणार नाही. आता हे म्हणजे नक्की काय असते. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की हे एखादे सखोल, भावनिक आणि वैयक्तिक कारण असायला हवे. मला जास्त पैसे हवे आहेत हे एक कमकुवत कारण आहे. मला माझ्या आईवडिलांना आरामात जगवायचे आहे. मला माझ्या मुलांना ते सर्व द्यायचे आहे जे मला मिळाले नाही, किंवा मला स्वतःच्या अटींवर जगायचे आहे. ही शक्तिशाली कारणे आहेत. या मध्ये एक भावनिक ऊर्जा असते जी माणसाला रात्री उशिरापर्यंत काम करायला लावते, सकाळी लवकर उठवते आणि अपयशानंतरही पुन्हा उभे राहण्याचे बळ देते. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की बहुतेक व्यक्ती आर्थिक प्रगती करत नाहीत कारण त्यांचे कधीच स्पष्ट नसते. त्या म्हणतात की श्रीमंत व्हायला हवे, पण त्यामागे कोणतेही ठोस कारण नसते. मग जेव्हा पहिली अडथळा येतो तेव्हा त्या थांबतात. नसेल तर थांबणे सोपे होते, पण असेल तर चालणे अनिवार्य होते. आता स्पष्ट झाल्यावर पुढे काय. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की रोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावा. दररोज आर्थिक विषयांबद्दल काहीतरी वाचा, ऐका किंवा शिका. हे खूप वेळ घेणारे काम नाही. दिवसातील केवळ अर्धा तास जरी दिला तरी वर्षभरात किती मोठे परिवर्तन होते हे अनुभवल्याशिवाय सांगता येणार नाही. पण ही सवय लावायला सुरुवात आजच करायला हवी. शिकण्याची सवय इतकी महत्त्वाची का आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की हे जग सतत बदलत आहे. नवीन कायदे येतात, गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होतात आणि व्यवसायाचे नवीन मार्ग तयार होतात. जो व्यक्ती सतत शिकत राहतो तो या बदलांशी जुळवून घेतो आणि संधी ओळखतो. जो थांबतो तो मागे पडतो. हा एक अखंड प्रवाह आहे आणि त्यात टिकून राहणे हाच एकमेव मार्ग आहे. शिकण्याबरोबरच रॉबर्ट कियोसाकी यांनी शिस्तीवर खूप भर दिला आहे. ते म्हणतात की शिस्त म्हणजे जेव्हा मन नको म्हणत असते तेव्हाही योग्य ती कृती करणे होय. पगार आला की आधी गुंतवणूक करण्याची इच्छा नसते तर खर्च करण्याची इच्छा असते. नवीन महागडी वस्तू दिसली की ती घेण्याची तीव्र इच्छा होते. शिस्त म्हणजे या तात्कालिक इच्छांवर नियंत्रण ठेवून दीर्घकालीन ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणे होय. हे कठीण असले तरी शक्य आहे आणि ज्या व्यक्ती हे शिकतात त्यांचे आयुष्य हळूहळू बदलू लागते. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की शिस्त ही एखाद्या स्नायूसारखी मसल असते. ती जितकी जास्त वापरली जाते तितकी ती मजबूत होते. सुरुवातीला शिस्त पाळणे कठीण वाटते, पण जसजशी सवय होते तसतशी ती सोपी होऊ लागते. एके दिवशी असे होते की शिस्त पाळणे हा प्रयत्न न राहता तो जीवनाचा एक स्वाभाविक भाग बनतो. आता शिस्तीशी जोडलेला एक व्यावहारिक विचार पाहूया. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की दर महिन्याला एक छोटी गुंतवणूक सुरू करा. ती किती छोटी आहे याची काळजी करू नका. महत्त्वाचे म्हणजे ती नियमित असायला हवी. एक वेळ मोठी गुंतवणूक करणे आणि नंतर ती विसरून जाणे यापेक्षा दर महिन्याला छोटी गुंतवणूक करणे कितीतरी जास्त प्रभावी ठरते. यालाच कंपाऊंडिंग असे म्हणतात, म्हणजेच वाढीवर मिळणारी वाढ. हे कंपाऊंडिंग वेळेच्या जोरावर काम करते. तुम्ही जितकी लवकर सुरुवात कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल. यात एक खूप महत्त्वाचा विचार दडलेला आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की अनेकदा व्यक्ती म्हणतात की जेव्हा जास्त पैसे येतील तेव्हा गुंतवणूक करू. हा विचार चुकीचा आहे, कारण जास्त पैसे आले की खर्चही वाढतो. मग पुन्हा तेच चक्र सुरू होते की थोडे आणखी आले की करू. हे चक्र कधीच संपत नाही. म्हणून आत्ता जेवढे पैसे उपलब्ध आहेत त्यातून एक छोटा भाग बाजूला काढा आणि तो गुंतवा. ही सुरुवातच सर्वात महत्त्वाची आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की गुंतवणुकीबद्दल सतत शिकत राहा. एकाच ठिकाणी सर्व पैसे गुंतवू नका. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात गुंतवणूक करा. शेअर्स, म्युच्युअल फंड, जमीन आणि व्यवसाय या सर्वांबद्दल माहिती मिळवा. जशी तुमची माहिती वाढेल तसतशी तुमची गुंतवणूकही वाढवा. घाई करायची नाही, पण थांबायचेही नाही. सातत्याने शांतपणे आणि शिकत पुढे जायचे आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी एक विचार मांडला आहे जो प्रत्येकाला लागू होतो. ते म्हणतात की स्वतःचे चांगले सल्लागार निवडा. एकट्याने सर्व काही करण्याचा प्रयत्न करू नका. चांगला लेखापाल, चांगला गुंतवणूक सल्लागार आणि चांगला कायदेतज्ञ यांची एक टीम तयार करा. हे लोक तुम्हाला त्यांच्या क्षेत्रात योग्य मार्गदर्शन करतात. त्यांच्या मदतीने तुम्ही अशा चुका टाळू शकता ज्या करणे तुम्हाला खूप महागात पडले असते. हे लोक तुमचा खर्च नसून ते तुमची एक गुंतवणूक आहेत. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की यशस्वी व्यक्तींशी संपर्क ठेवा. ज्यांनी आर्थिक क्षेत्रात यश मिळवले आहे त्यांच्याशी बोला,
त्यांचे अनुभव ऐका आणि त्यांच्याकडून शिका. अशा व्यक्तींच्या संगतीने तुमचे विचार आपोआप बदलतात, दृष्टी विस्तारते आणि नवनवीन शक्यता दिसायला लागतात. आपण ज्यांच्या संगतीत असतो त्यांच्यासारखेच आपण बनतो, हे एक वैश्विक सत्य आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी आणखी एक व्यावहारिक सल्ला दिला आहे. ते म्हणतात की आर्थिक विषयांबद्दल बोलायला कधीही घाबरू नका. अनेकदा व्यक्ती पैशाबद्दल उघडपणे बोलत नाहीत. पैशाबद्दल बोलणे उचित नाही असे त्यांना वाटते. पण ज्या व्यक्ती पैशाबद्दल, गुंतवणुकीबद्दल आणि आर्थिक नियोजनाबद्दल मोकळेपणे चर्चा करतात त्या त्यातून खूप काही शिकतात. दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकता येते, चुका टाळता येतात आणि नवीन संधींची माहिती मिळते. या अध्यायात एक अत्यंत प्रेरणादायी उदाहरण येते, ते म्हणजे नारायण मूर्ती यांची कहाणी. नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस या कंपनीची स्थापना 1981 साली केली. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 10,000 रुपये होते, जे त्यांच्या पत्नीने त्यांना दिले होते. परिस्थिती कठीण होती आणि भांडवलही कमी होते. भारतात त्यावेळी माहिती तंत्रज्ञान IT उद्योग नुकताच बाल्यावस्थेत होता. अनेकांनी त्यांना सांगितले की हे यशस्वी होणार नाही. पण नारायण मूर्ती यांचे का स्पष्ट होते. त्यांना एक जागतिक दर्जाची भारतीय सॉफ्टवेअर कंपनी उभी करायची होती. त्यांनी रोज नवनवीन गोष्टी शिकल्या, शिस्त पाळली, अनेक कठीण प्रसंगांत हार मानली नाही आणि सातत्याने पुढे जात राहिले. आज इन्फोसिस ही जगातील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. नारायण मूर्ती यांची गोष्ट ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांनी अवघ्या 10,000 रुपयांनी सुरुवात केली होती. त्यांची सुरुवात जरी छोटी होती तरी त्यांचे का इतके मोठे होते की सुरुवातीच्या अडचणींनी त्यांना थांबवले नाही. त्यांनी शिस्त पाळली, योग्य माणसे जोडली आणि दिवसेंदिवस प्रगती केली. हेच रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात सांगितले आहे की सुरुवात छोटी असली तरी चालेल, पण ती करायला हवी आणि एकदा सुरुवात झाली की त्यात सातत्य राखायला हवे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलेली एक गोष्ट मनाला खूप भिडते. ते म्हणतात की अनेकदा व्यक्ती सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ शोधत असतात. आत्ता बाजार बरोबर नाही, आत्ता परिस्थिती अनुकूल नाही, किंवा थोडे थांबूया, नंतर करूया. पण रॉबर्ट कियोसाकी यांनी ठामपणे सांगितले आहे की योग्य वेळ कधीच येत नाही, कारण परिस्थिती नेहमीच काही ना काही प्रमाणात अपूर्ण असते. बाजारात नेहमीच अनिश्चितता असते आणि आयुष्यात नेहमीच काहीतरी अडचण असते. म्हणूनच आत्ता हीच योग्य वेळ आहे. आत्ता एक छोटे पाऊल उचला, बाकीचे मार्ग हळूहळू स्पष्ट होत जातील. हा विचार अत्यंत मोलाचा आहे. जो व्यक्ती नंतर करतो असे म्हणत राहतो त्याचा तो नंतर कधीच येत नाही. जो आत्ता करतो असे म्हणतो त्याच्यासाठी भविष्य आपोआप उज्ज्वल होत जाते. कृती हे बदलाचे सर्वात शक्तिशाली इंजिन आहे. केवळ विचार बदल घडवत नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीच बदल घडवून आणते. रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ते म्हणतात की आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नसून त्यात संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असायला हवा. जर घरातील एक व्यक्ती आर्थिक जागरूकतेने विचार करत असेल आणि बाकीचे सर्व जुन्या पद्धतीने खर्च करत असतील तर प्रगतीचा वेग मंदावतो. म्हणून घरातील व्यक्तींशी आर्थिक विषयांवर चर्चा करा आणि त्यांना या विचारांशी जोडा. जेव्हा सर्वजण मिळून एक ध्येय ठेवतात तेव्हा ते साध्य करण्याची शक्ती कित्येक पटींनी वाढते. या पुस्तकाच्या सर्व अध्यायांतून एक मुख्य धागा जातो, तो म्हणजे ज्ञान आणि कृती यांचा संयोग. ज्ञान असेल पण कृती नसेल तर ते ज्ञान निरुपयोगी ठरते. कृती असेल पण ज्ञान नसेल तर ती कृती धोकादायक ठरू शकते. पण जेव्हा ज्ञान आणि कृती एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थाने जादू घडते आणि हीच जादू श्रीमंतीचे खरे रहस्य आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी एक विचार अत्यंत प्रभावशाली पद्धतीने मांडला आहे. ते म्हणतात की माणसाचे आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या घटनांची गरज नसते, तर ते छोट्या छोट्या रोजच्या निर्णयांतून घडत असते. दररोज थोडे शिकणे, दररोज थोडी गुंतवणूक करणे, दररोज शिस्त पाळणे आणि दररोज स्वतःच्या काची आठवण करून देणे, हे सर्व जरी छोटे वाटले तरी वर्षांनंतर हे छोटे निर्णय मिळून एक मोठे आणि यशस्वी आयुष्य घडवतात. या अध्यायाची मुख्य शिकवण अशी आहे: सुरुवात करणे महत्त्वाचे आहे आणि ती सुरुवात आजच व्हायला हवी. तुमचे स्पष्ट का ठरवा, दररोज शिका, शिस्त पाळा, छोट्या गुंतवणुकींना सुरुवात करा आणि त्यात सातत्य ठेवा. ज्ञान, विचार आणि कृती एकत्र आले की परिवर्तन अटळ आहे. हा मार्ग प्रत्येकासाठी खुला आहे, फक्त तुम्हाला पहिले पाऊल उचलायचे आहे. व्यावहारिक कृतीबद्दल बोलायचे झाले तर आज एक काम नक्की करा. एका कागदावर किंवा फोनच्या नोट्समध्ये लिहा की माझे का काय आहे, मला आर्थिक स्वातंत्र्य का हवे आहे. याचे उत्तर सखोल, प्रामाणिक आणि भावनिक पद्धतीने लिहा. ते रोज सकाळी एकदा वाचा. यातून मिळणारी ऊर्जा तुम्हाला दिवसभर कामाला प्रवृत्त करेल. दुसरी गोष्ट म्हणजे या महिन्यापासून एक छोटी नियमित गुंतवणूक सुरू करा. गुंतवणुकीची रक्कम किती आहे यापेक्षा ती नियमित आहे का हे जास्त महत्त्वाचे आहे. दर महिन्याला ठराविक तारखेला ठराविक रक्कम एका निश्चित ठिकाणी गुंतवली जायला हवी. हे एकदा सुरू झाले की त्याची सवय होते आणि ही सवय वर्षांनंतर एक मोठे भांडवल तयार करते.
सुरुवात आजच करा आणि सातत्य कायम ठेवा. आधीच्या अध्यायात आपण हे समजून घेतले की श्रीमंतीचा प्रवास सुरू करायला स्पष्ट का हवे, रोज शिकण्याची सवय हवी, शिस्त हवी आणि छोट्या गुंतवणुकी नियमितपणे सुरू करायला हव्यात. आता या अध्यायात रॉबर्ट कियोसाकी यांनी पुस्तकाचा समारोप करताना एक अत्यंत व्यावहारिक आणि थेट मार्गदर्शन दिले आहे. जणू ते समोर बसून म्हणत आहेत की ठीक आहे, आता तुम्हाला सर्व काही समजले आहे, पण जर अजूनही प्रगतीचा वेग वाढवायचा असेल तर हे करा. या अध्यायात नवीन कल्पना कशा शोधायच्या, कृती कशी करायची, यशस्वी व्यक्तींकडून कसे शिकायचे, नेटवर्किंग कसे करायचे आणि संधी कशा शोधायच्या हे रॉबर्ट कियोसाकी यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे. तुम्ही हे सर्व वाचले, ऐकले आणि समजून घेतले. पण आता प्रश्न हाच येतो की पुढे काय? ज्ञान मिळवणे हे केवळ एक पाऊल आहे, पण त्या ज्ञानाला कृतीत उतरवणे हे दुसरे महत्त्वाचे पाऊल आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की ज्ञान आणि कृती यांचा संयोग झाला की यश अटळ असते. नॉलेज अधिक ॲक्शन बरोबर सक्सेस हे केवळ एक सूत्र नसून तो जगण्याचा एक मार्ग आहे. आणि या अध्यायात त्यांनी अनेक व्यावहारिक पायऱ्यांतून हे समजावून सांगितले आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात सर्वात आधी एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. ते म्हणतात की नवीन कल्पना शोधण्यासाठी नवीन ठिकाणी जावे लागते. म्हणजेच नवीन पुस्तके वाचा, नवीन व्यक्तींना भेटा आणि नवीन क्षेत्रांत डोकावून पहा. जो व्यक्ती रोज त्याच लोकांशी बोलतो, त्याच बातम्या बघतो आणि त्याच विचारांत अडकून राहतो, त्याला नवीन कल्पना सुचत नाहीत. पण जो व्यक्ती स्वतःला एका वेगळ्या वातावरणात नेतो, त्याला नवीन दृष्टी मिळते आणि त्या दृष्टीतूनच नवीन संधी दिसू लागतात. नवीन कल्पना नक्की कुठून येतात? रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते कल्पना सर्वच बाजूंनी येतात. एखाद्या पुस्तकातून, एखाद्या गप्पांमधून, एखाद्या प्रश्नातून किंवा एखाद्या समस्येतून त्या जन्म घेऊ शकतात. पण त्या कल्पना ओळखण्यासाठी तुमचे मन मोकळे असायला हवे. ज्या व्यक्तीचे मन आधीच हे होणार नाही या विचाराने भरलेले असते, तिला कल्पना दिसत नाहीत. पण ज्याचे मन जिज्ञासू असते, त्याला सर्वत्र संधी आणि कल्पना दिसतात. रॉबर्ट कियोसाकी यांनी एक खूप छान गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की रोज एक नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा. ती गोष्ट फार मोठी नसावी, अगदी छोटी असली तरी चालेल. जसे की शेअर बाजाराबद्दल एखादी नवीन गोष्ट, एखाद्या उद्योगाबद्दलची नवीन माहिती किंवा एखाद्या कायद्याबद्दलचे नवीन तथ्य. हे रोजचे शिकणे जेव्हा एका वर्षाच्या शेवटी एकत्रित होते, तेव्हा त्यातून किती प्रचंड ज्ञान मिळते याची आपण कल्पनाही करू शकत नाही. हे शिकणे केवळ पुस्तकांतूनच नसते. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की परिसंवाद, सेमिनार्स आणि कार्यशाळांना वर्कशॉप्स जा. जिथे नवीन विचार मांडले जातात तिथे उपस्थित राहा. कारण अशा ठिकाणी केवळ माहिती मिळत नाही, तर नवीन माणसेही भेटतात. त्या व्यक्तींमधूनच तुमचे एक जाळे नेटवर्क तयार होते, जे भविष्यात खूप उपयोगी पडते. नेटवर्किंगबद्दल रॉबर्ट कियोसाकी यांनी एक खूप महत्त्वाचा विचार मांडला आहे. ते म्हणतात की तुम्ही ज्यांच्यासोबत वेळ घालवता तेच तुमचे आयुष्य घडवतात. जर तुमच्या आजूबाजूला नेहमी तक्रार करणारे, निराश असणारे आणि हे शक्य नाही असे म्हणणारे लोक असतील, तर त्यांचा प्रभाव तुमच्यावर नक्कीच पडतो. पण जर तुम्ही यशस्वी, सकारात्मक आणि सतत शिकणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात राहिलात, तर तुमच्यात आपोआप प्रगती होते. नेटवर्किंग म्हणजे केवळ एकमेकांना ओळखपत्रे, व्हिजिटिंग कार्ड्स देणे नव्हे, तर ते खऱ्या नात्यांचे जाळे विणणे होय. म्हणजेच अशा व्यक्तींशी संबंध जोडणे ज्या तुम्हाला काहीतरी शिकवू शकतात, ज्या तुम्हाला संधी देऊ शकतात आणि ज्यांच्या विकासात तुम्हीही काहीतरी योगदान देऊ शकता. नातीही कधीही एकतर्फी नसतात. जेव्हा दोन्ही बाजूंनी काहीतरी मोलाचे मिळते तेव्हाच ती नाती टिकतात. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की यशस्वी व्यक्तींची उदाहरणे केवळ प्रेरणेसाठी नसून ती शिकण्यासाठी असतात. त्यांनी काय केले, कसे केले, कोणत्या चुका केल्या आणि त्या चुकांतून त्यांनी काय धडा घेतला हे सर्व जाणून घेणे अत्यंत मौल्यवान असते. यशस्वी व्यक्तीचे जीवन हे एका उघड्या पाठ्यपुस्तकासारखे असते, ज्यात अनेक धडे लिहिलेले असतात. जो ते वाचतो तो शिकतो आणि जो शिकतो तोच पुढे जातो. पण इथे एक सूक्ष्म गोष्ट लक्षात घ्यायला हवी. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की यशस्वी व्यक्तीचा केवळ यशाचा भाग बघू नका, तर त्यांचा संघर्षही समजून घ्या. कारण यश हे संघर्षाचेच फळ असते. जो केवळ यश बघतो त्याला वाटते की हे खूप सोपे आहे, मग आपल्याला का जमत नाही. पण जो संघर्षही बघतो त्याला समजते की यश मिळवावे लागते, ते आपोआप मिळत नाही. आता रॉबर्ट कियोसाकी यांनी कृतीबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा विचार मांडला आहे. ते म्हणतात की माहिती आणि कृती यांच्यामध्ये एक मोठी दरी असते आणि ती दरी म्हणजे भीती. माहिती असूनही कृती होत नाही, कारण मनात भीती असते. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की ही दरी ओलांडण्याचा एकच मार्ग आहे, एक छोटे पाऊल उचला. संपूर्ण प्रवास एकाच वेळी पूर्ण करायचा नसतो, तर केवळ एक पाऊल टाकायचे असते आणि ते पाऊल उचलल्यावर पुढचा मार्ग आपोआप दिसू लागतो. हे एक महत्त्वाचे सत्य आहे. मोठ्या संधीची वाट बघत बसणाऱ्या व्यक्तीला छोट्या संधीचे महत्त्व कधीच कळत नाही. पण जो छोट्या कृतीला महत्त्व देतो त्याच्यासाठी मोठ्या कृतीचे दरवाजे आपोआप उघडतात. कारण छोट्या कृतीतून आत्मविश्वास येतो आणि त्यातूनच मोठ्या कृतीचे धाडस निर्माण होते.
रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात एक गोष्ट अगदी थेट सांगितली आहे की जास्त विश्लेषण करणे थांबवा. अनेक व्यक्ती इतका विचार करतात की विचार करता करता ती संधीच हातातून निघून जाते. यालाच अनालायसिस पॅरालायसिस असे म्हणतात, म्हणजेच इतका विचार करणे की प्रत्यक्षात कृतीच होत नाही. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की पुरेसे ज्ञान मिळाले की पुढे जा. परिपूर्ण माहितीची वाट बघत बसू नका, कारण माहिती कधीच पूर्ण नसते. दुसऱ्यांच्या उदाहरणातून शिकण्याबद्दल ते अधिक सखोल माहिती देतात. ते म्हणतात की तुम्हाला आवडणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या एखाद्या यशस्वी व्यक्तीला शोधा, तिची जीवन कहाणी वाचा, ती व्यक्ती कसा विचार करते हे समजून घ्या आणि तिने कोणत्या परिस्थितीत कसे निर्णय घेतले हे जाणून घ्या. हे केल्याने एक गोष्ट घडते, तुमचा विचार करण्याचा मार्ग त्या यशस्वी व्यक्तीसारखा होऊ लागतो आणि विचार बदलला की कृती बदलते व कृती बदलली की परिणामही बदलतो. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की आर्थिक विषयांबद्दल एकट्याने निर्णय घेणे टाळा. एखाद्या गुंतवणुकीबद्दल किंवा व्यवसायाच्या कल्पनेबद्दल त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचे मत घ्या. हे मत घेणे म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणे नसून तो शहाणपणाचा भाग आहे. जो व्यक्ती सर्व काही एकट्यानेच करतो तो अनेक चुका करतो, पण जो तज्ज्ञांचा सल्ला घेतो तो कमी चुका करून वेगाने पुढे जातो. संधी शोधण्याबद्दल रॉबर्ट कियोसाकी यांनी एक व्यावहारिक सल्ला दिला आहे. ते म्हणतात की संधी शोधण्यासाठी एखाद्या विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा. मग तो एखादा विशिष्ट बाजार असो, एखादी समस्या असो किंवा एखाद्या गरजेची जागा असो. त्यात खोलवर शिरा, जास्तीत जास्त माहिती मिळवा आणि त्या माहितीच्या आधारे एक संधी निर्माण करा. संधी नेहमी बाहेरून येत नाही, तर ती आतून तयार होते. ज्ञान आणि जागरूकता यांच्या संयोगातूनच खरी संधी निर्माण होते. या संदर्भात एक वास्तविक उदाहरण पाहूया. मुकेश अंबानी यांनी जिओ ही कंपनी उभी केली तेव्हा भारताच्या दूरसंचार क्षेत्रात एक मोठी क्रांती झाली. पण हे एका रात्रीत घडले नाही. जिओच्या उभारणीसाठी अनेक वर्षांचे नियोजन, प्रचंड गुंतवणूक आणि अनेक तज्ज्ञांचे एकत्रित कष्ट लागले. मुकेश अंबानी यांनी भारतातील एक मोठी गरज ओळखली की स्वस्त आणि दर्जेदार इंटरनेट हे कोट्यवधी भारतीयांच्या आवाक्याबाहेर आहे आणि ते बदलायला हवे. या एका कल्पनेवर त्यांनी काम केले, योग्य व्यक्ती जोडल्या, तंत्रज्ञान समजून घेतले आणि ती संधी प्रत्यक्षात आणली. आज भारत या क्षेत्रात जगात आघाडीवर आहे. या यशाचे मूळ एका ओळखलेल्या संधीत आणि त्यावर घेतलेल्या निर्णायक कृतीत होते. मुकेश अंबानी यांची ही यशोगाथा हेच सिद्ध करते की त्यांनी परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहिली नाही. त्यांनी स्वतः संधी ओळखली आणि त्यावर कृती केली. हाच मार्ग प्रत्येकासाठी खुला आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी या अध्यायात आणखी एक विचार मांडला आहे जो या पुस्तकाच्या संपूर्ण प्रवासाला जोडतो. ते म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या आत एक श्रीमंत व्यक्ती दडलेली असते, पण त्याच्यावर भीती, नकारात्मकता, आळस आणि चुकीच्या सवयींचे थर चढलेले असतात. हे थर एकामागून एक काढायचे आहेत आणि ते काढण्यासाठी ज्ञान हे सर्वात मोठे हत्यार आहे. ज्ञान वाढले की हे थर कमी होतात आणि आतली श्रीमंत व्यक्ती बाहेर येते. हा विचार अत्यंत सखोल आहे. आपण बाह्य जगात परिवर्तन शोधतो, जसे की नवीन नोकरी किंवा नवीन घर, पण खरे परिवर्तन हे आपल्या आत घडत असते. विचार बदलला की जग आपोआप बदलते आणि विचार बदलण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. हेच या पुस्तकाचे मूळ आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी दान करायला शिकण्यासही सांगितले आहे. जेव्हा स्वतःकडे कमी असते तेव्हा दान कसे करायचे असा प्रश्न पडू शकतो, पण ते म्हणतात की जेव्हा माणूस देतो तेव्हा त्याची मानसिकता माझ्याकडे देण्यासारखे काहीतरी आहे अशी होते आणि हीच मानसिकता अधिक समृद्धी आकर्षित करते. दान म्हणजे केवळ पैसे देणे नव्हे, तर आपला वेळ, ज्ञान किंवा अनुभव देणे हे देखील एक प्रकारचे दानच आहे. एक महत्त्वाचा विचार असा की चांगले आयुष्य म्हणजे केवळ श्रीमंत होणे नसून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणे होय, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या अटींवर जगू शकाल. तुम्हाला जे आवडते ते करण्याचे स्वातंत्र्य मिळवणे, कुटुंबाला वेळ देण्याचे स्वातंत्र्य मिळवणे आणि ज्यांना गरज आहे त्यांना मदत करण्याचे स्वातंत्र्य असणे हेच खरे यश आहे. हे आर्थिक स्वातंत्र्य पैशाने नाही, तर केवळ ज्ञानाने मिळते. या अध्यायाची मुख्य शिकवण अशी आहे: ज्ञान आणि कृती यांचा संयोग हाच यशाचा खरा मार्ग आहे. नवीन कल्पना शोधा, कृती करा, यशस्वी व्यक्तींकडून शिका, नेटवर्क तयार करा आणि सतत संधी शोधत राहा. हे सर्व घटक एकत्र आले की सर्वांगीण परिवर्तन घडते. श्रीमंती म्हणजे केवळ बँकेतील शिल्लक नसून ती जगण्याची एक प्रगल्भ पद्धत आहे. व्यावहारिक कृतीबद्दल बोलायचे झाले तर आजपासून एक नवी सवय लावा. महिन्यातून किमान एकदा एखाद्या आर्थिक विषयावरील कार्यशाळेला किंवा परिसंवादाला उपस्थित राहा. तिथे केवळ माहितीच मिळत नाही, तर नवीन माणसेही भेटतात आणि त्यांच्याकडून एखादी संधी किंवा आयुष्य बदलणारा विचार मिळू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे या आठवड्यात अशा एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधा जी आर्थिकदृष्ट्या तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. त्यांना एक प्रश्न विचारा की त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात कशी केली. ज्याने तो मार्ग स्वतः अनुभवला आहे त्याच्याकडून शिकणे हा सर्वात जलद आणि विश्वासार्ह मार्ग आहे. ज्ञान मिळवा, कृती करा
आणि सातत्याने चालत राहा. तर मग हे सर्व आपण एकत्र समजून घेतले आहे. या पुस्तकाने आपल्याला जे दिले आहे ती केवळ माहिती नसून ती एक नवीन दृष्टी आहे. विचारसरणी बदलली की जग बदलते. पैशासाठी काम करण्यापेक्षा पैसा तुमच्यासाठी काम करायला हवा. ॲसेट्स आणि लायबिलिटीजमधील फरक ओळखला की संपत्ती आपोआप तयार होऊ लागते आणि यशाच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे बाहेर नसून ते आपल्या आतच असतात. हे 4 विचार प्रत्यक्ष जगले तर आर्थिक आयुष्य नक्कीच बदलते. आता एक छोटे काम करा. आज रात्री झोपण्यापूर्वी एका कागदावर लिहा की सध्या तुमच्या आयुष्यात किती ॲसेट्स आहेत आणि किती लायबिलिटीज. फक्त हे एक काम करा. उद्यापासून नाही तर आजच करा. कारण बदल उद्यापासून होत नसून तो त्या एका निर्णयापासून होतो जो तुम्ही आत्ता घेता. रॉबर्ट कियोसाकी यांनी या पुस्तकात एक विचार दिला आहे जो खूप साधा पण अत्यंत सखोल आहे. गरीब आणि श्रीमंत व्यक्तींमध्ये पैशाचा फरक नसून तो केवळ विचारांचा फरक असतो आणि विचार बदलायला एक क्षण पुरेसा असतो. तो क्षण जर हा असेल तर तो नक्कीच हाच असेल. पुढच्या भागात आपण एका अशा प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत जो प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या मनात कधी ना कधी आलेला असतो. मी इतके काम करतो तरीही पैसे माझ्याकडे का थांबत नाहीत? हे ऐकायला जरी सोपे वाटत असले तरी उत्तर ऐकल्यावर अनेक व्यक्तींना स्वतःची चूक समजते. तो भाग जर आपण चुकवला तर खूप काही हातातून निघून जाईल. आजचा व्हिडिओ इथवरच. जर हे विचार तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर बोलकी पुस्तके चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून पुढचा भाग तुमच्याकडून सुटणार नाही. आपण आता निरोप घेऊया. भेटूया पुढच्या पुस्तकात.